हमने श्रील प्रभुपाद जी अपने जीवन में अपने जीवन में कैसे रियलाइज़ किए, अपने जीवन में आपने श्रील प्रभुपाद जी को कैसे रियलाइज़ किया है, उनके बारे में 2 शब्द यहाँ पे हर एक कोई आगे आके बात करेगा। तो एक्चुअली ऑफरिंग मतलब क्या होता है? श्रद्धांजलि। श्रद्धांजलि का एक्चुअल स्ट्रक्चर कैसे होता है कि श्रद्धांजलि कभी भी स्पॉन्टेनियस होनी चाहिए। मतलब अब कभी भी स्तुति करते हैं हम किसी की, तो हम सोच समझ के स्तुति करते हैं क्या? नहीं ना, कि अभी सामने वाला अच्छा है तो अंदर से आता है ना अच्छा है करके, सोचना पड़ता है क्या अच्छा है, नहीं ना। ऐसे ही श्रील प्रभुपाद जी के बारे में या किसी की भी हम जब स्तुति करते हैं या श्रद्धांजलि देते हैं, तो उसको मैं तो हमेशा 3 भाग में अलग अलग करता हूँ। तो सर्वप्रथम भाग में वो जो व्यक्ति है मतलब जिनकी श्रद्धांजलि हम देने वाले, श्रील प्रभुपाद जी की श्रद्धांजलि के लिए हम सर्वप्रथम उनकी ग्लोरिफिकेशन करेंगे, कैसे श्रील प्रभुपाद जी सर्वश्रेष्ठ है या श्रील प्रभुपाद जी के कौन से गुण अच्छे हैं। उसके बाद दूसरा पड़ाव आता है कि श्रील प्रभुपाद जी को अपने जीवन में हमने कैसे समझा, या आप श्रील प्रभुपाद जी से क्या इंस्पायर हुए उनके जीवन से या उनके टीचिंग से, उनकी पुस्तकों से आपके जीवन में आप लोगों ने क्या सीखा है। और तीसरा पड़ाव ऐसे आता है कि श्रील प्रभुपाद जी के चरणों में प्रार्थना, और श्रील प्रभुपाद जी के चरणों में ये हम बताएंगे कि उनके मिशन में या उनके जो इस्कॉन संस्था है उसमें हम क्या कंट्रीब्यूशन दे सकते हैं, क्या हमारा हिस्सा ले सकते हैं। तो ऐसे 3 भागों में यूजुअली श्रद्धांजलि दी जाती है। तो ऑफरिंग मतलब ये नहीं कि बस आप मतलब ऑफरिंग ऐसी होनी चाहिए कि जैसे बोला जाता है ना, बोले जैसा चाले त्याची वंदावी पावल, श्री तुकाराम महाराज जी कहते हैं। तो ऑफरिंग मतलब ये नहीं कि बस यहाँ पे बोल के वो खत्म हो जाए, वो पूरी हो ना हो वो भगवान या श्रील प्रभुपाद जी के मर्जी के ऊपर है। बट अगर जो कुछ भी हम प्रण लेते हैं या जो कुछ भी हम श्रील प्रभुपाद जी के बारे में कहते हैं, वो हमारे जीवन में लाने के लिए प्रयास करना ये हमारे हाथों में। तो वो प्रयास करना हम वो दैट इज एक्चुअल ऑफरिंग। यहाँ पे हमने ऑफरिंग कह दी और घर जाके हम भूल गए, तो वो बस शब्द रूप से हमने एक्शन किया। ऑफरिंग मतलब क्या? अगर आपकी मम्मी ने कुछ तो बोल दिया कि आप जाके सब्जी लेके आओ या कुछ परचेसिंग करके आओ, तो आप गए और आपने बस वो सुना कि मम्मी बोलिए सब्जी लेके आओ, तो उधर ही काम खत्म हुआ क्या? नहीं ना, वो सब्जी लेके आना ये पूरा काम साइकिल है ना, दैट इज हियरिंग। हियरिंग मतलब ये नहीं बस सुनना, हियरिंग मीन्स व्हाट यू हैव हर्ड यू हैव टू react accordingly. So same is here while offering, same while offering. So offering means not just glorifying that person or just taking the oaths. It's about completing or trying to fulfill that oath for his pleasure. So make sure कि आप जो कुछ भी बोलोगे वो spontaneous हो, विचार पूर्वक ना हो, ज़्यादा इतना complications मत लाओ। आपके दिल में जो कुछ भी है वो उत्स्फूर्तता से आप बोल सकते हो। और हर एक को संधि दी जाएगी। हम समय को मद्देनजर रखते शायद कितना भी 11:10 हुआ ना, हर एक को हम 3 मिनट दे सकते हैं। तो 3 मिनट में आप जितना हो सके उतना आपके हृदयपूर्वक से आप श्रील प्रभुपाद जी के चरणों में आपका भाव अर्पण कर सकते हो। तो प्रोग्राम अभी ऐसे होगा कि हर कोई आगे आके श्रील प्रभुपाद जी के ऑफरिंग देगा, और उसके बाद फिर कीर्तन होगा, आरती होगा और सबके लिए महाप्रसाद होगा। तो एक रिक्वेस्ट है कि प्रभुपाद प्रणीति हर कोई नाच शुरुआत गाते रहे, उसमें टाइम कंज्यूम होता है। तो हमने अभी शुरुआत में प्रभुपाद जी को प्रणीति गा के ऑफरिंग दे चुके हैं, तो इसलिए आप बस अपना मनोगत शुरू कर सकते हो। ठीक है, तो सर्वप्रथम में हिज ग्रेस ब्रजरमन प्रभु हमारे साथ है। तो प्रभु जी बहुत सालों से मायापुर बेस में है। तब प्रभु जी की 2010 ना 10 प्रभु जी 2010 से मायापुर बेस में कनेक्टेड थे। उसके बाद प्रभु जी आश्रम में 2016 में प्रभु जी ने बीटीए कंप्लीट किया, 17 में ब्रह्मचर्य आश्रम ज्वाइन किया। प्रभु जी का बीटीए कोर्स भी कंप्लीट होकर प्रभु जी अभी फुल टाइम ब्रह्मचारी है। प्रभु जी का स्वभाव बहुत जॉली है और प्रभु जी बहुत उनके सेवा में बहुत गंभीर होते हैं। कोई भी सेवा प्रभु जी बहुत अच्छे से करते हैं, और प्रभु जी सबको ऐसे प्रिय व्यक्ति, प्रभु जी का कोई दुश्मनी नहीं है, प्रभु जी के प्रति किसी को द्वेष भी नहीं है। तो प्रभु जी इतने मतलब प्रभु जी उनका टाइम निकाल के हमारे साथ आए हैं,
तो उनके लिए हम धन्यवाद देंगे। और शुरुआत हम उन्हीं से करेंगे कि प्रभु जी 2 शब्द कहेंगे और फिर उसके बाद मैं एक एक को आगे बुलाऊंगा, फिर हम प्रभुपाद ऑफरिंग्स कंप्लीट करेंगे। बस सबको रिक्वेस्ट है कि टाइम को ध्यान में रखना। हरे कृष्ण। हरे कृष्ण। मी मराठीच बोलेल, जे सगळं हिंदीचा प्रभाव आहे. थोडक्यात जेव्हा मी 2010 मध्ये बेसमध्ये आलो, मायापूर बेस हे मंदिराजवळच होतं, आणि जेव्हा आम्ही बेसवरती आलो, हे जे आता प्रोग्राम चालू आहेत, आम्ही पण खूप असे प्रोग्राम केले. संडे फीज प्रोग्रामचा तिरवाव आडवा दिवस केला. आणि जेव्हा मी तर PCB कॉलेजला डिप्लोमा माझा झाला, आणि जेव्हा मी आमचे जे वरिष्ठ भक्त होते वेदांचे ते गोपे हे आम्हाला सेवा, जसं आता हे प्रसाद सेवा आम्ही पण सेवा करायचो. म्हणजे सब्जेक्ट हे असं करत 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 आपल्याला पण एक रस आला की आपण पण विचार केला की प्रभुपादाविषयी अजून जिज्ञासा झाली. जेव्हा प्रभुपाद एक आध्यात्मिक राजू एक पुस्तक आहे, म्हणजे शॉर्ट पुस्तक आहे, ते पुस्तक वाचल्यानंतर मी प्रभुपादांना समजून घेतलं की प्रभुपाद किती महान व्यक्ती आहे. म्हणजे जेव्हा प्रभुपाद त्यांच्या गृहस्थ जीवनामध्ये होते की त्यांना 4 मुलं होते, सगळं जीवन ते सांभाळून सगळं करत असताना त्यांच्या पत्नीला चहाची खूप सवय होती. सगळ्यांना माहिती आहे स्टोरी, पण मी का सांगतोय, मला त्यातून खूप शिकायला भेटलं. जेव्हा प्रभुपादांची पत्नी म्हणली की टी और मी, तर प्रभुपादाची पत्नी म्हणली की टी. जर समजा प्रभुपादाच्या पत्नीने जर प्रभुपादांना जर चॉईस केला असता, आपण इथं नसलं असतं. हे खूप विचार करण्याबरोबर आहे. म्हणजे प्रभुपादाच्या पत्नी पण तेवढ्याच कॅपेबल की कोण सुरू करण्यासाठी. आपण तिथे आपण तिथे असं काही भगवंताची लीला आहे. म्हणजे एक ड्रामा आहे, जीवन एक ड्रामा असतं की भगवंत हे येतात. आता दुर्योधन झालं किंवा पांडव झाले, आपण दुर्योधनवर आम्हाला नेहमी त्यांना निगेटिव्ह समजतो. म्हणजे एक रोल आहे, जिथे आपल्या इथं आपण येतो, आपापला रोल करून निघून जातो. भगवंतांना माहिती आहे की हा रोल पॉझिटिव्ह होतो आणि निगेटिव्ह होऊ शकतो. तर प्रभुपादांच्या पत्नी पण तेवढंच मोठं योगदान आहे इस्कॉन स्थापन करण्यासाठी. आणि प्रभुपादांनी तेव्हा निर्णय घेतला की आता मला संन्यास घेऊन पूर्ण हे करायचंय. आणि प्रभूंची मग त्यांची पूर्ण त्यांचा तो कंपनी जळाली, आपण सगळ्यांना माहिती स्टोरी. त्यानंतर त्यांचा तो काम करत चोरी करून पैसे निघून पण गेला. आणि तो तेव्हा समजलं की भगवंतांनी आता सर्व माझ्याकडून काढून घेतलंय, आता पूर्ण मला भगवंतावर डिपेंड राहायचंय. कधी कधी आपल्या जीवनात पण असे हे येतात, योग येतात की कधी कधी आपण जीवनामध्ये, आता कॉलेजमध्ये कधी कधी AT किती लागते किंवा फेल होतो. आपण समजून घ्यायचं की माझ्या जीवनात काहीतरी याच्या पाठीमागे भगवंताचा हात आहे. आपण निराश नाही व्हायचो. मी याला का कनेक्शन करतोय, आपल्या जीवन ही माहिती पाहिजे की आपण जेव्हा पण भक्तिमय, आता आपली 2 लाईफ आहे, एक नॉन ड्युटी आणि ड्युटी. आता आपण ड्युटी जीवन जगतो इकडे बेसमध्ये, आणि बाहेर नॉन ड्युटी. म्हणजे आपण इकडे पण नाही, इकडे पण मध्ये आपण. आपल्याला हे स्वर्णमध्ये आणणं खूप महत्वाचं आहे. प्रभुपादांनी आपल्याला एवढं छान वातावरण निर्माण करून दिले भक्तिमय जीवनासाठी. आणि सर्वात महत्वाचं, तरुण वयामध्ये आपण भक्ती करतो हे खूप मोठं. आजकाल पाहू शकतो किती बाहेर प्रचंड गदारोळ झाला की तरुण वयामध्ये भक्ती करायची किंवा काय करायचं, सर्व मोठा प्रश्न आहे. आणि लोकांना वाटतं मोज मजा करूया, सर्व करूया. तर आपल्याला खूप छान प्रभुपादांच्या कृपेने हे जीवन भेटले, स्वर्ण आपण हे केलं पाहिजे. आणि जसं जसं तुम्ही भक्ती करत पुढे जाल, तुम्हाला एक एक गोष्ट उलगडल. असं समजलं आहे की वय वर्ष 16 ते वर्ष 30 जो कोणी आपल्या जीवनाशी चांगला अभ्यास करतो, प्रामाणिक राहतो, त्याचं भविष्य खूप छान जाईल. पण ह्या जीवनात जर कोणी गडबड केली ना, त्याला आयुष्यभर कष्ट करावं लागेल, हे समजून घ्या. म्हणून वय वर्ष 16 ते 30 चांगला अभ्यास करा, म्हणजे पुस्तकाचा अभ्यास करा, स्वतः जीवनाचा उपयोग करा. कालच मी गौरवचं एक वाक्य ऐकलं. त्यांना एकाने प्रश्न विचारला की तुम्ही जीवनामध्ये हॅपी आहे का? तर ते काय विचार केले की आज मी जे काय झालं, मला असं नाही की मला इथं येऊन ठेवले व मी काय जीवनामध्ये सक्सेस नव्हतो, मला आज इथं लोकांनी कपडे घालून प्रचार झाला, असं नाही. ते पण टॉपर होते, ते पण सिव्हिल इंजिनिअरिंग केली त्यांनी, पण त्यांना ते करता करता ते आनंद येत नव्हता जीवनात त्यांच्या. म्हणजे त्यांचं सांगायचं तात्पर्य की आपण जे काही करतोय ना, समाजामध्ये योगदान पण दिलं पाहिजे आणि आपल्याला आनंद पण आला पाहिजे. ह्या 2 गोष्टी खूप महत्वपूर्ण आहेत. कधी कधी आपण काय करतो, समाजासाठी करतोय, म्हणजे इंजिनिअरिंग केलं, जॉब करतो, सगळं करतोय, पण इटर्नल पीस भेटत नाही. म्हणून प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाची गोष्ट वेगळी. मग आपण स्वतःला समजून घेणं खूप गरजेचं की मी कुठं काय करू शकतो. आता प्रत्येक इंजिनिअरिंग करायला लागलं, पण कोणी MBBS शकतं, कोण BCS, कोण काय, कोण फोटोग्राफी, कोणी काय. आपल्याला ओळखलं पाहिजे. हे जीवन खूप महत्वाचं आहे की आपल्याला, म्हणून यासाठी आत्मपरीक्षण खूप महत्वाचं आहे.
विषय प्रोबांचा पण मी आपल्या कनेक्शन देतोय, कारण प्रोबांविषयी प्रोबांचे कुटुंब सगळं आपल्याला भेटलंय. म्हणजे आता हेच तेव्हा आपण शिकलोय की आपल्याला आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. आज जीवनामध्ये कम्युनिकेशन गॅप झालाय प्रत्येकामध्ये. कोणी आता आपल्या वडिलांचे जे रूल्स आहेत ते त्या काळात आहेत. आता आपण मॉडर्न लाईफ जगतोय, त्यांना आपल्या प्रति भीती वाटते ना, आपल्याला त्यांच्या प्रति भीती वाटते. पण समजून घेणं महत्वाचं की पहिलं स्वतःला समजून घ्या, मग जीवनामध्ये एक एक गोष्ट कळत जाईल. स्वतः समजून माझा स्वभाव काय आहे, तुम्ही जेव्हा स्वतः स्वभाव समजून घ्याल ना, तुम्हाला दोन्ही गोष्टी होतील. तुम्ही योगदान पण देऊ शकता आणि तुम्हाला आनंद पण भेटेल. आजकाल काय झालंय, इंजिनिअरिंग करतोय, खरं आनंद भेटतोय कोणाला? कॉलेज करताना सगळे करतात, मी पण करतोय, असं नाही पाहिजे. स्वतःला समजून घ्या. म्हणून डेली संध्याकाळी 6 वाजता एक शांत जागा पकडा, आत्मपरीक्षण केलंच पाहिजे की मी मला कुठं जायचंय, मी काय करतो, मी चाललोय की त्या दिशेनं. नाहीतर मग एक एक दिवस निघून जाईल, असं आपला निघून जाईल, तर मग पश्चाताप होण्यासाठी दुसरं काही कारण होणार नाही. म्हणून प्रभादाने आपल्याला आता आज मी जे काय बोलतोय सर्व यांच्या पुस्तकाद्वारे किंवा यांच्या लेक्चरद्वारेच बोलतोय. हे माझे काय अनुभव आहेत ना, मी सांगतो की प्रत्येकाला आत्मपरीक्षण करणं खूप खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घ्याल की मी कुठे आणि मला कुठं जायचंय. आज प्रत्येकाचे अम्बिशन खूप मोठे, पण प्रयत्न एवढंच आहे. हा जो गॅप आहे ना, फक्त आपले ड्रीम्स आहे, फक्त आपण विचारलं की मला हे करायचं ते करायचंय. मग सर्वांना बेस्टच्या बघताना जे कनेक्टेड त्यांना एकच बेस्ट आहे, स्वतःला समजून घ्या आणि आपण योग्य मार्गावर आहे याचा फायदा घ्या. प्रभांच्या पुस्तकाचा फायदा घ्या, सगळ्या भक्तांचा फायदा घ्या आणि तुमचं जीवन उज्ज्वल करा. जेव्हा तुम्ही भविष्यात पुढे जाणार तेव्हा मला या गोष्टी ह्या दिवस आठवतील. मी जे काय प्रयत्न केले, तुम्हाला वाटत असेल की मुलं बाहेर फिरतात, लोणावळ्याला जातात, तिकडे तिकडे जातात, सगळ्यांना वाटतं ना की मला पण कॉमन प्रश्न आहे, हे बोलू नाही तर पण विचार त्याला एक वाटतं की मला पण गर्लफ्रेंड पाहिजे, मी पण फिरलो, पण त्याला वाटतं हे स्वाभाविक आहे. आणि आता ही वेळ नाही. सध्या आपल्याला ना विश्वास नांगरे पाटलांचं एक वाक्य आहे, शांततेचं काय, शांततेच्या काळामध्ये तुम्ही जेवढं घाम गाळाल ना, युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडत. तुमच्यासाठी सर्वांना तुम्ही 28-22 मध्ये सगळेजण चांगला अभ्यास करा, इतका अभ्यास करा की लोक तुम्हाला इथं तुम्हाला हुडकत जॉब साठी आले पाहिजे, नाही की तुम्हाला तिकडे गेलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही जेवढं सक्सेस व्हाल ना, तेवढं तुम्हाला स्वतः आनंद भेटेल, आतून आनंद भेटेल. म्हणून प्रोबांची आपल्याला योग्य वेळी मार्गदर्शन केले पुस्तकाद्वारे. भले प्रोबांना आपण भेटलो नाही, पण त्यांचे पुस्तक इतके छान आहेत ना, तुम्ही जेवढं वाचाल तेवढं तुम्हाला एक आज प्रत्येका मनामध्ये प्रश्न आहे की मी काय होतो किंवा मला कसं भय, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भय कसं होईल काय होईल. मनाचा स्वभाव आहे, तो भूतकाळाची चिंता करतो आणि भविष्याचं चिंतन करतो. तो वर्तमान काळात आपल्याला जगूच देत नाही. म्हणून जगण्यासाठी आपल्याला नियमित हरिकृष्ण महामंत्र तुम्ही जर जप केला तर तुमचं मन नियंत्रण देईल आणि तुम्ही सर्व चांगल्या गोष्टी करत राहा. म्हणून सर्वांना एकच विनंती आहे, जे काही अनुभव आहे, जे काही मला आज आहे, सर्व प्रभूंच्या कृपेने, सर्व बेस्टच्या कृपेने चाललाय. तुम्ही पण या जीवनाचा फायदा घ्या, गोष्टीचा फायदा घ्या. त्या जीवनामध्ये तुम्हाला सर्व हे गोष्टी. तर हरे कृष्ण. प्रभूंची एक छोटी सिरियल असं मी बंद करतो. जेव्हा प्रभुपाद लहान होते ना, दिवाळीचा काळ होता आणि प्रभुपाद कोलकाता तिकडे राहायचे, तर त्यांचे वडील त्यांना घेऊन जाताना मिठाईचे दुकान, फटाक्याचे दुकान वगैरे होते. प्रभुपाद आणि लहान लहान मुलं बंदुकी फोडत होत्या, बंदूक वगैरे फोडत. प्रभुपाद म्हणले बाबा मला पण बंदूक पाहिजे. हे म्हणले ठीक आहे, बंदूक एक बंदूक दिली. प्रभुपाद अजून दोन्ही हातात बंदूक पाहिजे. तर त्यांच्या वडिलांनी विचार केला की मी जर आतापासून जर बंदूक दिली ना, भविष्यात हा बंदूक आतरी घेईल. त्यांना मनात भीती. प्रभूंच्या वडिलांनी खूप मोठी एक विचार केली. पुढे एक ठेला होता स्वीट मार्टचा, रसगुल्ले, जामून, असं रसमध्ये वगैरे. प्रभुपादच्या वडिलांनी त्यांना म्हणलं हे बघ आबा, तुला मी ना एक ॲटम बॉम्ब देतो, हे तू सोड पहिलं बंदूक. तर ठीक आहे, मला पहिलं ते द्या, मग मी सोडल. प्रभुपादांचे वडील त्यांना घेऊन गेले त्या ठेल्यावर आणि तो जामून असा काला काला मोठा जामून दिला आणि ते म्हणले हे ॲटम बॉम्ब आहे, तू हे खा, तर सगळं विसरून जाते. आणि जेव्हा प्रभूने ते जामून खाल्लं ना एक असा मोठा, ते बंदूकच सोडून गेले. म्हणजे जेव्हा आपल्याला उच्चारच भेटतो ना, आपण छोटी छोटी होऊन जातो. आणि प्रभुपादाने तेव्हा त्या गोष्टी स्कॉन बुलेट म्हणून नाव दिले. तेव्हापासून तो फेमस आहे आणि सगळ्याला माहित आहे. जो एकदा जामून खाला, जो एकदा इस्कॉन स्वीट खाला ना, छोट्या मोठ्या गोष्टी विसरून जातो. म्हणून ही जी लीला आहे ना जामूनची, एक आपले प्रभूने सांगितलं होतं त्यांच्या ऑफरिंगमध्ये. म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं आहे, आपल्याला जर उच्चारच भेटला, छोट्या गोष्टी आपल्याला रस निघून जातात. आपलं काय आलंय, हा पण रस तो पण रस भेटत नाही, आपण मध्येच अडकलोय आणि कुणाला सांगू शकत नाही. आज प्रॉब्लेम काय माहिती का, कुणी कुणाला मोकळच होत नाही, बरोबर ना. सगळ्यांना भय, मी जर याला सांगितलं इंटरनल, मग काय समजा. म्हणजे कोणतरी जीवनात असा व्यक्ती ठेवा तुमचं पूर्ण त्याच्यासोबत तुम्ही मन मोकळं करू शकता, असा व्यक्ती, ते तुम्हाला गाईड करत. आणि एक एक दिवस तुम्ही मोजत चला,
त्याचा टाइम टेबल ठेवा सगळ्या गोष्टीचा, तर तुम्ही यशस्वी होणार. कारण जे काय यशस्वी झाले त्यांच्या जीवनामध्ये बदल बघा तुम्ही, टाइम टेबल आहे, कोणतरी एक व्यक्ती जवळचा आहे मग ते सक्सेस झाले. आपल्याला सक्सेस झाला ह्या गोष्टी आपण नेहमीच विचार केला पाहिजे. आणि आत्मपरीक्षण खूप गरजेचं आजच्या दिवसात, तुम्ही करत राहा. काही अडचण वाटली, आपले एवढे मोठे सगळे ब्रह्मचारी आहेत, एवढे सारे भक्त आहेत, त्यांना भेटा. पण जीवनामध्ये यशस्वी झालं पाहिजे, नाहीतर आपलं असं जीवन नाही काढायचं. आपल्याला आलो इंजिनिअरिंग झाला, आता बघा सगळी इथले आउट ऑफ पुणेच आहे, जळगाव, धुळे, लाभ, हे सगळ्या गोष्टी काय झालं, इथं शिक्षण चांगलं आहे ना. इथं शिक्षण शिकून आपल्याला कॉमन नाही व्हायचं, आपल्याला काहीतरी वेगळं व्हायचं. स्वतःला ओळखा पहिलं, मी कुठं, मला काय करायचं. तर तुम्ही हे करत तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आनंद आहे. आणि हीच प्रभूंची कृपा आपल्याला. खरं तर आपली प्राधिकरणात राहायची सुद्धा आपली हे नाही, पात्रता नाही. प्राधिकरणात जर घर यायचं ना बंगला, सगळ्यांना माहित आहे, पण प्रभूंची कृपा एवढं छान बंगला, एवढं छान प्रसाद आहे, बाकीचे लोक पण एवढे छान प्रसाद जेवढं आपल्याला भेटतं, ही सर्व प्रभूंची कृपा आहे. ही कृतज्ञता म्हणून आपल्याला कार्य करायचं, दोन्ही कार्य, एक योगदान पण द्यायचं समाजासाठी आणि त्याच करत करत आपल्याला स्वतः पण आनंद भेटला पाहिजे. तर हे सांगून मी इथं थांबतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय श्री प्रभुपाद की जय. थँक्यू सो मच बजरंग प्रो. तर प्रभूजी म्हणजे प्रभूजींची स्पेशालिटीज ही आहे की प्रभूजी ग्राउंड लेवलला येऊन आपल्या गोष्टी समजून घेतात. तर आपण ज्यावेळेस बेसमध्ये राहतो आणि ना आपण शक्यतो ज्यावेळेस नवीन असतो संस्थेमध्ये किंवा नवीन कुठल्याही क्षेत्रात असतो, तसं आपण काय पाहतो की आपण हायर लोकांना इन्स्पिरेशन धरतो ना मोस्टली. जे आपल्यापेक्षा जे मोठे आहेत, आपल्यापेक्षा जे ग्रेट आहेत, त्यांना आपण इन्स्पायर धरून त्यांच्यासारखं बनायचा प्रयत्न करतो. ते जसं वागतात तसं बनायचा प्रयत्न करतो. त्या ह्याच्यात आपण स्वतःला विसरून जातो की आपली क्षमता काय आहे, आपले क्वालिटीज काय आहे, आणि त्या नादात आपण तो वेळ घालवतो आणि नंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. म्हणून ब्रजराम प्रो मी आणि ब्रजराम प्रो आम्ही खूपदा चर्चा करतो या गोष्टींची की फायनेटिक भक्ती नाही करायची. फायनेटिक भक्ती स्वाभाविक आली पाहिजे. फायनेटिक बनायचं नसतं, फायनेटिक बनलं जातो. त्यासाठी आधी प्रॅक्टिकली भक्ती करणं खूप गरजेचं आहे. आत्ताची परिस्थिती काय आहे आणि त्या परिस्थितीला अनुकूल माझ्या भक्तीला काय आहे ते स्वीकारणं आणि त्याप्रमाणे भक्ती करणं, ना की कुणाला बघून कुणाला बघून त्याप्रमाणे भक्ती करणं. त्याच्याने आपलं अधोगती होते, कारण की आपली क्षमता तशी नसते ना. प्रत्येक जण वेगवेगळा आहे, प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी आहे. तर नेक्स्ट मी गीतेश प्रभूंना सांगेल आणि त्यानंतर ऋषिकेश प्रभू तुम्ही तयार आहात. हरे कृष्ण. सर्वप्रथम मी श्रीपाद प्रभूंचे धन्यवाद मानतो. त्यांनी प्रोग्रामचं आयोजन केलं, कारण त्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत. आणि खरं तर पात्रता नाही आहे असं बोलू शकतो प्रभुपादांविषयी बोलायची. पण जसं ब्रजराम प्रभूंनी सांगितली, कृतज्ञतेचा भाव ठेवून मी बोलतो थोडं. की जसं फॉर एक्झाम्पल मोस्टली आपल्या जीवनामध्ये जसं ब्रजराम प्रभूंनी सांगितलं की ती समस्या असते की आपण भक्ती देतो तर फॅनेटिक होऊन आपण आपल्या भौतिक जीवनामध्ये ज्या गोष्टी चालल्या त्याला आपण जास्त स्थान देत नाही. पण तसं न करता एक बॅलन्स लाईफ जगणं आणि स्वतः समाजासाठी काही करून दाखवणं, हे ज्यावेळेस आपण करू ना, तर ती खरं प्रभुपादांच्या सेवेत आपण स्वतःला लावू शकतो. आणि प्रभुपादांच्या जीवनात आपण पाहतो की त्यांचा फार्मास्युटिकल बिझनेस जो होता, तर त्यांना दरवेळेस म्हणजे त्यांनी कॅलकटावरून बॉम्बेला शिफ्ट झाले, तिथं त्यांना नुकसान झालं. तिथून परत ते अलाहाबादला शिफ्ट झाले, तर तिथं त्यांचे जे वर्कर्स होते ते सगळं लुटून घेऊन गेले. तर एवढं सगळं असून प्रभुपाद नेहमी बॅलन्स होते, फोकस होते, ते असे नाही गडबडले नाही कुठं. तर आपल्याला पण तोच फोकस आपल्या प्रभुपादांच्या जीवनातून आपल्याला स्वतःच्या जीवनामध्ये आणायचा आहे. आणि सतत जसं प्रभुपादांचं स्मरणात हेच असायचं. प्रभुपाद गुरुनिष्ठ होते की त्यांना 1 ते 2दाच त्यांची भेट झाली त्यांच्या गुरुसोबत. गुरूंनी त्यांना जी आज्ञा दिली, तर शेवटपर्यंत त्यांनी, आपण फक्त ऐकलं की प्रभुपादांनी 70 वय असं केलं, ते USA गेले. पण आपण प्रॅक्टिकली जेव्हा विचार करू ना, तर ते इम्पॉसिबल येते. पण ते स्वतः म्हणजे त्याला भगवंतांनी ती शक्ती दिली, त्यांचे गुरु त्यांच्या पाठीशी होते. तर आपण हेच ध्यानात ठेवून पुढे जात राहिलं पाहिजे. आणि त्यानंतर प्रभुपाद नेहमी आपल्या पाठीशी आहेत
ह्याचं एक खूप छान उदाहरण आहे की ज्यावेळेस त्या माताजींचं मला नाव आठवत नाही, त्या रशियामध्ये होत्या माताजी, आणि त्यावेळेस त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलेलं. तर जेलमध्ये टाकून सुद्धा माताजींनी प्रचारच केला. जेलमध्ये जे कैदी होते त्यांना पण भक्त बनावं लागले त्या माताजी. प्रभुपादांच्या शिष्य होत्या त्या. तर एवढं सगळं होतं, आणि त्यांनी त्यावेळेस काळा जादू करणारा नाही का एक होती व्यक्ती, तर तिला आणलं तिथं. तर त्यावेळेस जेव्हा ती ना काळा जादू करायला लागली ना बसून माताजीसोबत, तर तिने केलं आणि अचानक उठून ती तिथून पळून गेली बाहेर घाबरून. ज्यावेळेस ना तिथल्या जे पोलिसांनी विचारलं काय झालं, असं पळत का पाहायला लागली, ती बोलली की ना मी एक म्हाताऱ्या व्यक्तीला पाहिलं, तिच्या मागे उभा होता काठी घेऊन, आणि मला असा ओरडत होता, म्हणजे मला मी घाबरले म्हणजे. तर ते प्रभुपाद होते, ते त्या मातेच्या मागे उभे होते. तसेच प्रभुपाद आपल्या सर्वांच्या सोबत आहेत, फक्त आपल्याला ते आपण त्याची जाणीव करून घेतली पाहिजे. आणि ते जेव्हा रिअलायझेशन आपल्याला होईल ना, लगेच नाही होणार, पण तीच प्रार्थना मी आज करतो प्रभुपादांकडे की तुम्ही ज्या प्रकारे तुमच्या जीवनामध्ये भगवंतांना स्थान दिलं, गुरुला स्थान दिलं, तीच क्वालिटी आपल्या सर्वांमध्ये माझ्यामध्ये यावी स्पेशली. आणि मी एक प्रण घेतो की प्रभुपादांची बुक जे आहेत, प्रभुपाद म्हणतात की मी माझ्या पुस्तकांद्वारे मी तुमच्या सर्वांसोबत आहे. तर त्यांचे बुक्स आहेत, तर रोज किंवा थोडा वेळ काढून ते वाचणे, हाच मी आज प्रण घेतो. हरे कृष्ण. थँक्यू गितेश ब्रो. ज्याप्रमाणे गितेश ब्रोनी सांगितलं ना, तो इन्सिडेन्स शास्त्रात वर्णन येतं की ज्यावेळेस आपल्याला कुठलं संकट येतं ना, त्यावेळेस आपल्या आध्यात्मिक गुरुशिवाय कोणच आपल्याला वाचवू शकत नाही. कारण की आध्यात्मिक गुरु हे भगवंतांनी आणि आपल्यामधलं माध्यम आहे. तर ते माध्यम आपल्याला पोटेन्सी, जसं टीव्हीमध्ये आणि सॅटेलाईटमध्ये अँटीना हे माध्यम आहे ना, जर अँटीना नसेल तर टीव्हीचा काय उपयोग नाही, किती भारीतला टीव्ही असतो. त्याचप्रमाणे जर आपल्या जीवनात संकट किंवा आपल्या जीवनात प्रगतीसाठी आपल्याला जर कुणाची मर्सीची गरज आहे, ती म्हणजे आपल्या आचार्यांची किंवा गुरूंची. तर ते जर नसतील तर मग आपलं ते जीवन खडतर जातं, आणि ते जर असतील तर ते जीवन इझी होतं. कॅटॅलिस्ट केमिकल रिॲक्शन्समध्ये असतात ना, सेम गुरु ते काम करतात. सो नेक्स्ट सीमंतू प्रो. हरे कृष्णा. सो मेरे को हिंदी इतना अच्छा नहीं आता है, सो मैं थोड़ा थोड़ा ट्राई करूँगा हिंदी में, और मोस्टली इंग्लिश में बोलूँगा. सो श्रील प्रभुपाद आप जानते हैं हमारा स्पिरिचुअल मास्टर है, इटर्नल स्पिरिचुअल मास्टर. सो उनके बारे में बोलना बहुत डिफिकल्ट है और रियलाइजेशन भी बहुत डिफिकल्ट है. सो मेरा जो रियलाइजेशन हुआ अभी तक, तो ये मैं शेयर करूँगा. सो प्रभुपाद को लाइव देखेंगे तो प्रभुपाद ही मेड हिज स्पिरिचुअल मास्टर एट द एज ऑफ 26 1922 in Kolkata. So the first meeting में श्री प्रभुपाद का गुरुदेव His Holiness His Divine Grace भक्ति सिद्धांत शास्त्री ठाकुर श्री प्रभुपाद, तो उन्होंने ऑर्डर दिया कि आप educated man हो, so why don't you preach in English? Why don't you go to the West and preach this Krishna consciousness in English language? तो प्रभुपाद का जो विचार था, प्रभुपाद बोले इंडिया अभी तक इंडिपेंडेंट नहीं हुआ, अभी तक ब्रिटिश के अंडर में है, तो इंडिया का जो कल्चर, इंडिया का जो विजडम है, स्पिरिचुअल विजडम, तो ये कौन सुनेगा इंडिया का? तो गुरुदेव बोले थे, this spreading of Krishna consciousness does not depend on anything. It cannot be compromised for anything else in the world, because he has highest knowledge, he is transcendental. तो प्रभुपाद के रियलाइजेशन वो आ रहे, like सच में ये transcendental है. So Prabhupada at the age of 26 he made his spiritual master. At the age of 69, which means 43 years of struggle, Prabhupada has to go through. At the age of 69 he went to America और उधर जाने with 40 rupees, and जाने के बाद भी कितना struggle, और जाने के आगे he met श्रीमती मुरारजी, माता जी का नाम है, उनका बहुत जहाज शीप है जो अमेरिका में जाता है. तो प्रभुपाद जी ने बोला था कि आपका तो बहुत शीप है, तो मैं अमेरिका में जाते, तो आप क्यों नहीं मेरे को एक सीट दे दो, मैं भी जाऊंगा उधर और उधर थोड़ा प्रचार का ट्राई करूंगा. तो मुरार जी ने बोला, स्वामी जी आप क्या बोल रहे हैं,
लाइक आपका कहते हैं जो 69 आपका तभी ठीक नहीं है, और इंडिया का विजडम उधर अमेरिका लोग कौन सुनेगा, लाइक दे आर इन मूड ऑफ पैशन, मूड ऑफ इग्नोरेंस। तो आपका जो स्पिरिचुअल विजडम है उधर कोई नहीं सुनेगा, तो इट्स अ प्लेस ऑफ सेल्फ एंजॉयमेंट, उधर जो टोटली प्लेस ऑफ सेल्फ एंजॉयमेंट, तो उधर कोई नहीं सुनेगा। और हमारा जो शीप है दैट इज फॉर कैरिंग गुड्स, कैरिंग क्या बोलते हैं, लाइक जस्ट गुड्स, कार्गो शिप्स है ये। तो ये फॉर, तो प्रभुपाद ने बोला एक सुযোগ कर दो, एक चांस दे दो। सो मैं उधर जाऊंगा और थोड़ा ट्राई करूंगा, बिकॉज मेरे गुरु महाराज ने बोला उधर प्रचार करने के लिए वेस्ट में, तो एक भी चांस दे दो। तो बहुत बार रिक्वेस्ट करने के बाद मुरारी जी एक बोले ठीक है स्वामी जी आप जाओ, लेकिन मेरे को लगता नहीं आप सक्सेसफुल होगा, लेकिन आपका जो व्हेनेवर यू वांट यू कैन कम बैक। मेरे उधर बहुत लोग हैं, सो यू जस्ट हैव टू टेल देम मैं आऊँगा अभी, तो आपका इमीडिएटली आपका अरेंज कर देंगे। सो व्हेनेवर यू वांट यू जस्ट कम बैक, बिकॉज लेकिन मेरे लगता नहीं आपको सक्सेसफुल होगा। तो इतना स्ट्रगल किया, सो फ्रॉम द एज ऑफ 26 to 69 43 years ऑफ स्ट्रगल, जाने के बाद भी स्ट्रगल विद 40 rupees ओनली। तो आफ्टर लैंडिंग इन अमेरिका ही डजंट नो व्हाट टू गो, टर्न राइट और लेफ्ट, तो ऐसे स्ट्रगल किया हुआ। एंड देन in 12 years he has circled the globe 14 times in 6 continents. He has gone 12 times across the globe. So प्रभुपाद जी बहुत सेक्रीफाइस किया, बहुत स्ट्रगल किया, just to bring the knowledge of Krishna consciousness in the West for us actually. So we as a third generation, we as his actually our grandfather, बोलते हैं दादू, नेपाली में बोलते हैं प्रभुपाद के दादू बोलते हैं। तो so as a grandchild, it is our duty to carry the mission of Srila Prabhupada and keep Srila Prabhupada in our heart, and whatever he says, chanting 16 rounds, following regulatory principles, we should be able to do that and also help others in this Krishna consciousness. Hare Krishna. Thank you so much, bro. So next I will request Vinod Pro to share his opinion. After Vinod Pro, Tushar Pro. मेरा जो जर्नी वो मतलब मुझे पता भी नहीं था, जब मुझे पढ़ने नहीं आता था तो तब से चालू हुआ था। मैं जब स्टार्टिंग किया था तो एक बुक है जन्म मृत्यु चपलिकड़े, तो वो मेरा लिंक था। उसके बाद में एटलीस्ट 10 और 15 इयर्स मेरा कोई कनेक्शन नहीं था अनटिल द इंजीनियरिंग। तो प्रभुपाद हमेशा कहते थे कि माय बुक्स आर लाइक टाइम बॉम्ब्स, तो वो जिसके भी पास जाएगा, जो भी रीड करेगा, आज नहीं तो कभी ना कभी उसको एक पेज कुछ भी रीड करेगा तो certainly will come to ISKCON. So the book are so powerful कि हम सब उसको रीड करते हैं। तो ये इंसिडेंट था तो जो मुझे बहुत रियलाइज़ किया, और मतलब जो ISKCON में आने का जो मेरा कनेक्शन है, सो ये श्री प्रभुपाद की मर्सी से वो जो एक बुक है वो मुझे मिल गया, और मेरा मतलब मैं यहाँ पे हूँ। सो वट एवर आई हैव लाइक प्रभुपाद की मर्सी है। तो मेरी ये प्रार्थना है कि मैं बुक खुद भी रीड करूँ, और जितना मुझसे हो सके प्रभुपाद के मिशन में मेरे जो ये बुक्स है मैं दूसरों को गिफ्ट कर सकूँ, ये मेरी प्रार्थना है। हरे कृष्णा। हरे कृष्णा। Actually, I am not able to speak about Srila Prabhupada, eligible to speak about Srila Prabhupada, but I will try. मैं हिंदी में भी और इंग्लिश में भी ट्राई करूँगा। So actually, in Bhagavad Gita said that means when in piousness increases in world, at that time God came to destroy demons and to protect his devotees. Like that, प्रेम भक्ति यहाँ आए थे और विद्या विनाश जाते। Srila Prabhupada, like Srila Prabhupada, they come in world to destroy anarthas from our heart and to establish Krishna prem in our heart. So like that, when
our love with Srila Prabhupada is like a small spark, but it can be grown into fragrant fire with means like आप अब जब मतलब अटैचमेंट रहोगे प्योर डिवोटी के साथ या उनके साथ, तो आप मतलब इजीली कृष्ण कृष्ण प्राप्ति कर सकते हैं. लाइक मीन्स वी हाउ टू फॉलो अवर रेगुलर 4 प्रिंसिपल्स एंड चांटिंग. मतलब चांटिंग एक ही माध्यम है. अब अगर कुछ भी अब सारे जो शास्त्र है, 108 जो उपनिषद है, 4 वेद है, 18 पुराण है, अगर उसको आप निचोड़ के जो निकलेगा ना, वो सिर्फ एक ही निकलेगा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हमें बस एक ही पर्याय है, हरे कृष्ण महामंत्र, इसके अलावा कुछ नहीं है. और मतलब if we develop our attachment towards Srila Prabhupada, it brings towards Krishna quickly. Means example भी है, like प्रहलाद महाराज. वो प्रहलाद महाराज मतलब वो भी एक एग्जाम्पल रिप्रेजेंट करते हैं. और जब श्रील प्रभुपाद जब वेस्टर्न कंट्री में गए थे प्रीचिंग करने के लिए, वो हर बार अपने स्पिरिचुअल मास्टर को याद करते थे. हर बार मतलब जो कुछ कठिनाई है उनको प्रीचिंग करते समय, हमें भी वैसा ही करना है. वी हाउ टू ट्राई टू प्लीज अवर गुरु एंड श्री गौरांगा. सो थैंक यू, हरे कृष्णा. और मैंने एक सीखा कि मतलब हमें ना डेली बुक रीडिंग करना चाहिए, हमें हेयरिंग भी करना चाहिए, क्योंकि हमें एट द टाइम मतलब एट एंड ऑफ द डे वी कैन नॉट एबल टू टेक अ होली नेम ऑफ लॉर्ड directly, because we have to do practice. In Srimad Bhagavad Gita also Arjuna told that मेरा मन बहुत चंचल है, उसके ऊपर कंट्रोल करना बहुत मुश्किल है. तो भगवान ने यही कहा था कि अभ्यास, वो श्लोक है कि प्रैक्टिस करना चाहिए हमें. विदाउट प्रैक्टिस वी कैन नॉट अचीव एनी गोल आल्सो. लाइक दैट इफ नॉन डिवोटी कैन say that, like means I will enjoy material life and at the end of death I will remember God and I will back to God. That is not possible to everyone, or that is not possible actually, because of if we take shelter of Guru or of Srila Prabhupada, there means in Srila Prabhupada उनके बुक में जो लिखते हैं वो बताते हैं कि कैसे अटैचमेंट मतलब मटेरियल अटैचमेंट उनको छोड़ के हमें भगवान की तरफ कैसे हम अटैच हो जाए, वो बुक में उनके बताते हैं, लेक्चर्स में भी बताते हैं. हमें डेली एटलीस्ट आधा घंटा बुक रीडिंग करना चाहिए, आधा घंटा लिसनिंग करना चाहिए, तब हम कुछ कर सकते हैं. और हमारा ना हर टाइम बिजी रहना चाहिए, बिकॉज एनी टाइम माया विल कैच अस, बिकॉज मटेरियल थिंग है ना, हम अटैच रहे मटेरियल थिंग से, तो हम स्पिरिचुअल थिंग में अटैच होना चाहिए हमको. क्योंकि एनी टाइम अगर माया पकड़ लेंगे तो हम फिर जितना जहाँ तक गए थे ना वहाँ से नीचे एकदम से आ जाएंगे, क्योंकि हमारा अटैचमेंट ज़्यादा तो भौतिक जगत में ही है, तो हम इधर भी नहीं है उधर भी नहीं है. तो हमें डेली प्रैक्टिस करना चाहिए. वी हाउ टू डू डेली. हमको ना मॉर्निंग प्रोग्राम भी मिस नहीं करना चाहिए, क्योंकि मॉर्निंग प्रोग्राम इज द वे टू गो टू बैक टू गॉड हेड. सो थैंक यू. हरे कृष्ण. इफ आई हैव मेड एनी मिस्टेक टुवर्ड्स यू, प्लीज फॉरगिव मी. हरे कृष्णा. तर आज असा विषय आहे की ज्या प्रभुपादांविषयी बोलायचं, आणि या विषयावर बोलण्यासाठी तयारी करण्याची काहीच गरज नाही. म्हणजे सगळेजण बोलतात, म्हणजे शाळेत वगैरे बोलावं लागतं स्वातंत्र्य दिन, काहीतरी कार्यक्रम असतो, त्यासाठी 2-2 दिवस तयारी करावी लागते. आजचा असा दिवस आहे की न तयारी करता 2-3 दिवस बोलता येईल. असं म्हणजे प्रभुपादांविषयी जितकं बोलावं तितकं कमीच आहे. आणि मी त्यांच्याविषयी बोलण्यासाठी पात्र नाही, तरी पण मी प्रयत्न करेन. काही चुकलं तर सगळे आपलेच आहेत, क्षमा करून घ्या. तर प्रभुपादांच्या आधी कृष्ण भावना नव्हती असं नाही, त्यांच्या आधी पण गौड्या मठ होते, पण इतकं ते कडक होतं कृष्ण भावनामध्ये एंटर करणं, की इतकं कडक होतं की ते कोणालाही शक्य नव्हतं. आता 16 राऊंड आहे, त्यावेळी 64 माळा होता.
16 राऊंड करायला जीव जातो, 64 माळा करायला ते विचार करूनच खूप हे होतंय. तर प्रभुपादान इतके दयाळू आहेत की ते 64चे 16 केले. आणि कृष्ण असेच कोणाला भेटत नाही, तर त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पण प्रभुपादांनी सांगितलं फक्त तुम्ही जसं मुंबईच्या लोकल मध्ये उभा राहिला, म्हणजे फक्त पुढे उभं राहायचं, गर्दी आपल्या पण घेऊन जाते. तसं प्रभुपादांनी सांगितलं फक्त तुम्ही या, बाकी काही करू नका, या तुम्ही, तुम्हाला असंच गोलोक मध्ये घेऊन जावे. तर असं प्रभुपादांनी सांगितलं. आणि प्रभुपादांविषयी बोलायला वेळ कमी पडेल. ज्यावेळी मित्रांना मी मंदिरामध्ये घेऊन जातो त्यावेळी कोणतं मंदिर आहे तर इस्कॉन मध्ये कोणतं राधाकृष्ण. तर आत एंटर केल्या सगळेजण प्रभुपादांना पहिला दंडवत करतात की तर सगळ्यांना प्रश्न पडतो, नवीन आलेल्यांना प्रश्न पडतो की पहिला भगवंतांच्या आधी ही वृद्ध व्यक्ती कोण आहेत ज्यांना भगवंतांपेक्षा जास्त प्रायोरिटी दिली जाते. तर सांगायला अभिमान वाटतो की हे इतके चांगले म्हणजे गुरु आहेत की त्यांनी इतकं केलं की त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो. ठीक आहे, हरे कृष्ण. खरं तर बघायला गेलं तर पात्रता नाही, सगळं म्हणतात मी खरंच नाही. सुरुवात करतो, क्षमा करायला सुरुवात असं. श्रीला प्रभुपाद त्यांच्या आयुष्यात त्यांची सगळ्यात मोठी घटना झाली ती म्हणजे एज 14 मध्ये तेव्हा त्यांची आई गेली. त्यानंतर त्यांनी जेव्हा स्कॉटिश चर्चमध्ये ॲडमिशन घेतलं, त्यांनी त्यांचं डिग्री इंग्लिश लँग्वेजमध्ये कंप्लीट केली. त्यानंतर गांधीजींच्या नॉन कॉपरेशन मुवमेंटमध्ये जाताना त्यांनी त्याची जी भेटली डिग्री त्यांनी ती स्वीकारायला नाकारली. त्यानंतर जसं सुमंतून सांगितलं की ॲट द एज ऑफ 1992 मध्ये त्यांचे गुरु महाराजांना भेटले. जास्त वेळ पण नाही, काही 1-2 तासासाठीच भेटले. पण त्यांचं जे कॉन्व्हर्सेशन होतं ज्यात त्यांच्या गुरु महाराजांनी त्यांना जे सांगितलं करण्यासाठी की तुम्ही पाश्चात्य देशामध्ये जाऊन हे इंग्लिश पुस्तक ही जे आपले जे शास्त्र आहेत हे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून त्यांच्यामध्ये पोहोचवा. कारण की त्यांची पुस्तके जी आहेत ते आपल्यापर्यंत येत आहेत, बट आपलं जे शास्त्र आहे, आपलं जे ज्ञान आहे हे त्यांच्यामध्ये पोहोचणं गरजेचं आहे. एक असं एखादी व्यक्ती भेटते आपल्याला, एखादी गोष्ट सांगते, आपण ऐकतो आणि सोडून देतो. बट एखादी व्यक्तीने सांगितली गोष्ट आपण एवढे डेडिकेशन संपूर्ण आयुष्यभर ठेवणं सोपं नाही बिलकुल. आणि श्रीला प्रभुपादांनी हे डेडिकेशन धरून जे काही केलं त्याचं फळ आज बघतो आपण. एक खूप छान पास्ट टाइम सांगतात हृदयानंद बाबाजी महाराज. जेव्हा त्यांना एकदा विचारण्यात आलं की श्रीला प्रभुपादांबद्दल तुम्हाला काही तुमची स्टोरी काय तुमची आठवण आहे का, तर ते सांगतात की ते आधी रडायला लागतात की ते म्हणतात की मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये अशी व्यक्ती कधीच पाहिली नाहीये की जिची साधना एवढी शक्तिशाली होती. म्हणून ते पुढे कंटिन्यू करून सांगतात की ते जे हृदयानंद बाबाजी महाराज होते हे राधाकुंड घेऊन जातात आणि 78 वर्ष त्यांनी तिथं ॲज अ DT वर्ष काय म्हणतो पुजारी, त्यांनी ॲज अ पुजारी म्हणून ते सर्व करत होते. तर ते पास्ट टाइम सांगतात की त्यांचं जे घर होतं हे श्री रूप गोस्वामी समाधी मंदिराच्या जवळ समोरच होतं. रात्री त्यांना आवाज यायचे 12-1-2 दरम्यान जोरजोर आवाज यायचे, कोणत्या रडण्याचे आवाज येत त्यांना कळत नव्हते हे काय आहे, काय चाललं. आणि एकदा लागोपाठ ते चालूच राहिलं. मग तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण बघितलं पाहिजे की काय चाललंय, कोण आवाज करत राहते. ते आले, उतरले, बाहेर आले, तर त्यांना दिसलं की एक म्हातारी व्यक्ती आहे ती ना त्या रूप गोस्वामीच्या समाधी मंदिराचा जो आवार आहे तर झाडू मारतीये आणि ढसा रडतीये.
एवढी रडती, ती म्हणते की हे रूप गोस्वामी, हे माझे गुरु महाराज, तुम्हीच आहात फक्त मला जाणारे, आणि माझ्या गुरु महाराज जे मला सांगितलं त्याची करण्याची माझ्यात पात्रता नाही, शक्ती नाही, मला ती शक्ती द्या, तुमच्या विना मी करू नाही शकत हे काही. ते होते शिला प्रभुपाद. ते रडत होते ढसाढसा दररोज संध्याकाळी, दररोज मध्यरात्री. तर ह्या पलीकडे जाऊन आणखीन एक छोटी गोष्ट मी फक्त हे करतो की जेव्हा शिला प्रभुपाद US ला पोहोचले होते, तेव्हा त्यांनी पोहोचले होते त्यांनी खूप छान पोएम लिहिली होती. ती पोएम काय अशी होती की, माय डिअर लॉर्ड कृष्णा, यू आर सो काइंड अपॉन दिस युजलेस सोल, बट आय डू नॉट नो व्हाय यू हॅव ब्रॉट मी हिअर. नाउ यू कॅन डू वॉट एव्हर यू लाईक विथ मी. यू कॅन यूज मी लाईक युअर पपेट and make use of my life for your service of your lotus feet. Just a small thing की प्रभुपादांकडनं एक गोष्ट मी जी माझ्या आयुष्यामध्ये घेतोय ती म्हणजे ह्युमिलिटी, एक्स्ट्रीम लेवलची ह्युमिलिटी आणि डेडिकेशन. जे आपल्याला जे डायरेक्ट आपल्याला जे हे देतात, इन्स्ट्रक्शन देतात, ते इन्स्ट्रक्शन ॲटलिस्ट फॉलो करायचा प्रयत्न करणं आणि हमर राहून आपल्या सेवेमध्ये राहा. थँक्यू. वेदांत. माझी तब्येत थोडी बरी नसल्यामुळे माझा आवाज जास्त येणार. आजचा जो विषय आहे प्रभुपादांबद्दल बोलणं, हा माझ्यासाठी खूप मोठा आहे. मी पहिले श्रीपाद प्रभूजींचे धन्यवाद देतो, अनिकेत प्रभूजींचे धन्यवाद देतो की मला सत्संगात येण्याचा चान्स भेटला. भजन गोविंदममध्ये आदिशंकराचार्य म्हणतो, सत्संगत्वे नित्संगत्वे, नित्संगत्वे निर्मोहत्वे, निर्मोहत्वे निश्चलतत्वे, निश्चलतत्वे जीवन. याचा अर्थ कळला असेल सर्वांना, तरी पण मी माझ्या ज्या मूडवरती मी समजलेला आहे तो सांगतो. सत्संग म्हणजे भक्तांच्या संगतीत, नित्संग, सत्संगत्वे नित्संगत्वे. सत्संग भेटल्यावर आपल्या मटेरियलिस्टिक गोष्टी सुटतात, त्यांचा नित्संग होतो. त्यांचा संग नाही मिळाल्यावर मोह होत नाही, निर्मोहत्व. निर्मोहत्व निश्चलतत्व, मन शांत होतं. मन शांत झाल्यावर जीवन मुक्ती, प्रेम भक्ती मुक्ती. हे मला प्रभुपादांकडे भेटलं. आणि बेसवर येऊन मला एक गोष्ट कळली की लाईफ ही एक टेस्ट आहे. आपण जशी ओपन बुक टेस्ट देतो तशी बुक्स प्रभुपादांच्या बुक्स आहे. बस जस्ट वी नीड टू रीड इट अँड देन अप्लाय. पहिले आचार विचारणात आणलं, आचार विचार आणि मग प्रचार. हरे कृष्ण. First of all, I am thankful to all devotees and the senior devotees, those who have given me chance to speak here about Srila Prabhupada. So I will share some things, some incidents which I have heard in lecture in these days. So in the Sri Sampradaya, in one of the scriptures, it said, what is meant by founder Acharya? We say Prabhupada as a S.C. Bhaktivedanta Swami Srila Prabhupada, founder Acharya of ISKCON, International Society for Krishna Consciousness. So the first definition says the founder Acharya is one who is उद्धारिक and उपकारिक, जो दूसरे के ऊपर उद्धार करते हैं और दूसरे के ऊपर उपकार भी करते हैं.
second, it says the founder acharya is one who is dinabhar, one who awards fearlessness, दूसरे को fearlessness के बारे में बताते हैं. And the founder acharya is one who gives detailed commentaries of Vaishnava scriptures. जो प्रभुपाद ने किया. And the founder acharya is one who comments, explain songs of Vaishnava acharya. जो Vaishnava acharya का song है उसको explain करते हैं. And fifth, it said founder acharya is one who is synonymous with parampara. He becomes extremely important in the sampradaya. People in the sampradaya, they refer Prabhupada by his name. So we say as a Srila Prabhupada. In one incident, I heard one of the person asked Prabhupada, have you seen God? So Prabhupada said, if I show you gold, if you don't know about gold, if I show you any metal, so how you can recognize whether it is gold or any metal? So first you told me what is the appearance of God, what is the color of God. Then I will tell you whether I have seen or not seen or God. So that person said I don't know. So Prabhupada said, then whatever I will say, you have to accept it. So Prabhupada said, yes, I have seen God. So that is the boldness of Prabhupada. And therefore Prabhupada personality and presence, who is the ultimate answer to all the scriptures, all the doubts and skepticism. तो केस में डाउट्स वगैरह जो सब सॉल्व हो जाते हैं. जैसा प्रभुपाद का एक फिजिकल अपीयरेंस था, उनका उनसे बोलने का एक तरीका था. एंड सेकंड इंसिडेंस, वन ऑफ पर्सन आस्क्ड टू Prabhupada, I am fearless, I am God. So Prabhupada asked him, in the street light, when the signal lights, you have to stop. Then he said, yes, I stopped. So you are fearless. Don't claim about fearlessness. You are fearless. So this is the Abhay Charnavend A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada. The ultimate fearlessness comes where this is the tangible experience in Krishna consciousness. So without the great soul, it is not possible. So Prabhupada gave us a chance to be here in the Devotees Association. So I am thankful to all. Thank you. Hare Krishna. Hare Krishna. Hare Krishna. हरे कृष्ण. खरं तर मी थोडंफारच प्रभुपादांच्या बुक्स वाचल्यात आणि जेवढं मी व्हिडिओज आणि बुक्समधून बघितलंय त्याच्या हिशोबाने मी तुम्हाला माझं मनोगत सांगेन. प्रभुपादांविषयी बोलायची तर खरं तर माझी एवढे सगळे सिनियर भक्त बोलले की त्यांची हे नाही आहे तर माझी तर कुठेच नाही. तर मी आता माझं बोलणं सुरू करतो प्रभुपादांविषयी. शील प्रभुपाद हे इस्कॉनचे फाउंडर आचार्य होते आणि त्यांच्यामधून शिकण्यासारखं फार आहे आपल्याकडे. आणि जीवनामध्ये गुरुचं स्थान फार महत्त्वाचं आहे. कारण आपण भक्ती मार्गामध्ये बिना गुरुचं प्रोग्रेस करू नहीं सकते. हम गुरु के बिना भक्ति मार्ग में प्रोग्रेस कर ही नहीं सकते. अगर गुरु नहीं रहेंगे तो भक्ति मार्ग बहुत कठिन है. मतलब अभी मैं आपको एग्जांपल दूँ तो एक बार प्रभुपाद लेक्चर ले रहे थे और उनके सामने शिष्य बैठे थे उनके साथ और वो बोले कि गोलोक जाना इतना आसान नहीं है, बहुत मुश्किल है. थोड़ा बताया गोलोक के बारे में प्रभु जी ने, प्रभुपाद जी ने. उसके बाद भक्त थोड़े से ऐसे निराश हो गए. उन्होंने देखा कि भक्त निराश हो रहे. ही टोल्ड बट आई प्रॉमिस यू. इधर गुरु कृपा आता है कि आई प्रॉमिस यू इफ यू डू बुक डिस्ट्रीब्यूशन थ्रू आउट योर लाइफ लॉर्ड चैतन्य विल हिमसेल्फ कम एंड टेक यू बैक टू गोलोक. ये गुरु कृपा होता है. गुरु कृपा इज वेरी नेसेसरी इन भक्ति मार्ग. और एक एग्जांपल देना जाए तो जो सेट्टी जी थे मुंबई के,
सो उनको प्रभुपाद जी ने प्रॉमिस किया था कि आप भगवान के लिए मंदिर बना रहे हो, सो मैं आपके लिए गोलोक में घर बनाऊंगा। आपने भगवान के लिए घर बनाया तो मैं आपके लिए गोलोक में घर बनाऊंगा। सो तब सेठी जी ने बोला था कि मैं तो राउंड भी नहीं करता हूँ, मैं तो व्यापारी आदमी हूँ, बाहर जाता हूँ। तब प्रभुपाद ने बोला नहीं नहीं मैं आऊंगा, आपको लेके जाऊंगा। और जब वो अपने डेड बेड पे थे तब प्रभुपाद वो 2 मिनट के लिए ऐसे उठ के बैठे कि प्रभुपाद आए, उनको चेयर दो, एंड देन ही डाइड। सो ऐसा होता है गुरु का स्थान जीवन में। और प्रभुपाद से सीखने जैसा बहुत कुछ है। उनका क्लियरिटी ऑफ थॉट, मतलब जितना मैंने पढ़ा है बुक में, उनका क्लियरिटी बहुत अच्छा है। इतना क्लियर मैंने आज तक किसी इंसान को ना बोलते सुना है ना बुक में पढ़ा है। जो क्लियरिटी है ना थॉट की, वो जिंदगी में बहुत जरूरी है। दैट हेल्प्स अस टू टेक इम्पोर्टेंट डिसीजंस। मतलब लाइफ के बहुत वाइटल डिसीजंस अगर क्लियरिटी हो तो हम जल्दी ले सकते हैं और सही भी ले सकते हैं। तो सही डिसीजन लेना बहुत इम्पोर्टेंट है, और वो सही डिसीजन हम क्लियरिटी ऑफ थॉट से ही ले सकते हैं। और मतलब भक्ति में आने से पहले मैं भी बड़ा कंफ्यूज रहता था, पर अभी भक्ति में आने के बाद एक क्लियरिटी मिल गई, एक डायरेक्शन मिल गया है कि क्या करना है, आगे क्या बनना है, अपना रियल गोल क्या है जिंदगी में। Apart from this material life, we should have a spiritual life. If we don't have a spiritual life, then we are just animals. So ये श्रीला प्रभुपाद जी से ही हमें प्रेरणा मिलती है। आज हम सब इधर बैठे हैं, अगर हम इस्कॉन में नहीं रहते तो रास्ते पे किसी को मिलते, हम एक दूसरे को हाय भी नहीं बोल सकते। पर ये सब भगवान कृष्ण और श्रीला प्रभुपाद जी की वजह से ही है कि हम इधर साथ में बैठ रहे, साथ में प्रसादम को ऑनर कर रहे, आज इधर आके प्रभुपाद जी के बारे में बात कर रहे, इतना अच्छा बेस है उसमें रह रहे। ये सब प्रभुपाद जी की कृपा की वजह से हो रहा है, बाकी कुछ नहीं। सो प्रभुपाद जी इज द सेंटर पीस ऑफ इस्कॉन फाउंडेशन। उनके बिना इस्कॉन अधूरा है, क्या उनके बिना इस्कॉन है ही नहीं। ठीक है। हरे कृष्णा। श्रीला प्रभुपाद की जय। तो मैंने जो है अभी रिसेंटली मैं एसोसिएशन आया हूँ, और इतना ज़्यादा तो पता नहीं है, मैंने ज़्यादा बुक्स भी रीड नहीं की। लास्ट टाइम सेल्फ रियलाइजेशन दैट बुक Science of Self-Realization, so which is written by Srila Prabhupada. So there were some chapters that we were going through, so I learned a lot from that. So there was one incident, like one person who asked him, like as Srila Prabhupada preached all over the globe, but mainly उनके जो गुरुजी थे उन्होंने बोला था आप वेस्ट में इंग्लिश में प्रीचिंग सिखाओ पूरी दुनिया को। इंडिया में तो था, बट कैसा है जो 108 उपनिषद है वो थे, वो सब था इन प्लेस, बट वो उसको संस्कृत में था, सो इतना इजी नहीं था। जो कॉमन पीपल है हमारे जैसे, जिनको आइडिया भी नहीं है, तो जो पुजारी है वो सब आते हैं, वो सब करते हैं, तो हम अपने फ्यूचर में अपने आगे वाले जनरेशन को कैसे बताएं सिंपल लैंग्वेज में। सो श्रीला प्रभुपाद ने वो सब जो सिंपली वो सब पढ़ के उसके ट्रांसलेशंस किए, उसको इन सिंपल वर्ड्स कैसे वो हम पढ़े तो हमको समझ में आए। सो ये सब किया, सिंप्लिसिटी बढ़ाई, और कृष्णा कॉन्शियस की तरफ लोगों को लेके आए। सो उनका मुझे एक बहुत अच्छा चीज़ जो ये लगता है कि फर्स्ट ऑफ ऑल उनके जो गुरु ने उनके अंदर देखा कि उनका इंग्लिश बहुत अच्छा है, तो इसीलिए उन्होंने उनको रिक्वेस्ट किया कि आप जो है यहाँ पे जाके प्रीचिंग कीजिए। सो वो एक बहुत अच्छे ऑरेटर थे। सो सामने का जो क्वेश्चन आता था उसके रिगार्डिंग बहुत अच्छे से वो जवाब देते थे, ताकि जो सामने वाला जो है वो भी डिवोटी बन जाता था। सो उन्होंने 66 में इस्कॉन की स्थापना की, एंड टिल अब तक जो है 100 से प्लस इस्कॉन के टेम्पल्स बन चुके हैं, एंड प्लस काउंटिंग। सो और 10,000 से ज़्यादा डिसाइपल्स हैं जो उनके बताए मार्ग पे चल रहे हैं और लोगों को ज्वाइन करा रहे हैं इस्कॉन के थ्रू। सो मैं जो ये प्लान लूँगा इसके थ्रू कि इनके जो और भी बुक्स हैं 80 प्लस उन्होंने बुक्स लिखे हैं, सो मैं ट्राई करूँगा वो सब पढ़ के उनके जो उन्होंने बताया है उसको अपने लाइफ में फॉलो कराऊँगा,
और भी जो मेरे साथ में है उनको लाइक एक दो बार विजिट कराऊंगा टेंपल में, ताकि जो है लाइक हमको ज़्यादा कुछ करने की मार्केटिंग करने की जरूरत नहीं है। हम जैसे खुद ही आते हैं तो हमारा मन यहाँ पर बहुत अच्छा लगता है टेंपल में, तो ऑटोमेटिकली वो जो हमारा मटेरियल लाइफ है एक दो बार लेक्चर सुन लो तो उसकी तरफ हम आ जाते हैं। तो हमारा और से और लोगों में जुड़वाऊँ यहाँ पर और ट्राई करते रहता हूँ, अपने फ्रेंड्स को और बुलाता हूँ यहाँ पर, बहुत अच्छा लगता है। हरे कृष्ण। हरे कृष्ण। जब प्रभुपाद की जय करते हैं, जैसा कि मैं अभी कुछ दिन से ही स्कूल से जुड़ा हूँ और मेरे सीनियर लोग हैं, वो सब बोल रहे हैं कि मैं लायक नहीं हूँ, मैं तो एक छोटी सी चीज़ हूँ, प्रभुपाद के बारे में ज़्यादा पता नहीं है, तो मिस्टेक्स हो तो मुझे क्षमा कर दें। मैंने उनके बारे में जितना भी सुना है कि वो एक सुप्रीम पर्सनैलिटी थे, एक अच्छे शिष्य थे। उन्होंने एक उनके गुरु ने जो बोला उसके लिए उन्होंने अपना पूरा जीवन लगा दिया। तो ये त्याग की जो भावना है वो एक नॉर्मल पुरुष में तो नहीं हो सकती, उनका दर्जा भगवान के समान है हमारे लिए और उनसे मैं बहुत इंस्पायर हुआ हूँ। जब से इस्कॉन में आया उनके बारे में सुना, मैं ट्राई करता हूँ कि मैं एक भी संडे मिस ना करूँ और जब भी मुझे मौका मिलता है, जब भी मुझे टाइम मिलता है, मैं आने का ट्राई करता हूँ। मैंने अभी उनका बुक्स भी नहीं पढ़ा ज़्यादा, थोड़ा बहुत पढ़ा है और आप लोगों से ही सुना है। उन्होंने अमेरिका जाके वो कर दिखाया जो कि शायद पॉसिबल नहीं था, लोग सोच भी नहीं सकते। आज उन्होंने इस्कॉन को इतना बड़ा बनाया है कि मैं भी यही चाहता हूँ कि मेरा भी इस्कॉन में कंट्रीब्यूशन हो और भगवान की भक्ति करूँ और प्रभुपाद के जो मिशन और विजन थे उनका अपना कंट्रीब्यूशन। हरे कृष्ण। हरे कृष्ण. मी दत्त ठाकरे नाही बोलण्यासाठी पण तरी बोलतो काहीतरी. ऑल ग्लोरीज टू श्रील प्रभुपाद इंग्लिशमध्ये बोलतो. Before joining to ISKCON, my life was like dogs and cats. Roaming out with friends, enjoying everything, skipping classes. I had no proper pattern, no proper organized form for me. But joining in ISKCON, I came across many new things. Especially the story behind joining was from Prasadam only. I used to just come into ISKCON only for Prasadam. When I first went to base, the Prasadam was quite lavish. I first time ever tried pasta, new different things, kheer, caramel cake. So even after eating those things, many of people won't get those knowledge what I got. The service attitude which I found from many devotees, it was fabulous. You know, having no complaints, purely devoting their entire mindset and with full hearts devoting their service. These are qualities they have been getting from their preachers, or I would say their gurus. This is what those qualities Srila Prabhupada had in himself, I would say. The main thing that Prabhupada had is blindly following the orders of his guru, which was been given to him to preach at the age of 69. If you compare in this time, people would rather sit and relax in their life. But at that time also, Prabhupada had preached for many people also, especially those hippies. He used to chant, he used to do kirtan in park itself. He also used to take classes where he used to himself make prasadam for them, and even after prasadam he used to clean those plates by himself only. So after going through such enormous amount of struggle, Prabhupada did not had any complaints or he did not have any doubts. He had just full faith on Krishna, and that's what lead him to such spiritual path, I would say. The main three things that Prabhupada gives us is, I would say, ISKCON, devotees and books. These are main things that Prabhupada gave to us, and I'd rather spend my entire life in the feet of Srila Prabhupada, spreading his message, what he had done in his life. Thank you. Hare Krishna. Hare Krishna. Thank you सबको मुझे एक चांस देने के लिए, श्रील प्रभुपाद जी को ऑफरिंग देने के लिए। बेस जो कि यहाँ पे मैं हूँ आज, मेरे दो फ्रेंड्स साहिल प्रभु और इंद्रजीत प्रभु की वजह से,
को बहुत बहुत थैंक यू देना चाहता हूँ कि इस भक्तों के सत्संग में आज मैं हूँ, जो कि बहुत जन्म हम पार करके ये मिलता है हमें। ये राधेश्याम प्रभु से एक वाक्य सुना कि आचार्य इस जगत में आते हैं दो चीज़ देने के लिए, एक है अपनी अनर्थ निवृत्ति करने के लिए और दूसरा है कृष्ण प्रेम देने के लिए। और कृष्ण प्रेम मुझे मैं सोचा था कि मुझे कृष्ण प्रेम कैसे मिलेगा, कहाँ से मिलेगा। तो मैं वही जब भी देखता हूँ, जब बेस में आता हूँ मैं, तो जो जैसे कि एक प्रभु जी ने यहाँ पे कहा कि सर्विस एटीट्यूड, एक दूसरे के प्रति जो कोऑपरेशन है, प्रेम है, एक केयर टेकिंग नेचर है। तो बहुत जैसे मैं 2 साल पहले इस्कॉन में जब आया था, तो इस्कॉन की पहले की जो लाइफ थी मेरी, मैं इस लेवल का कोऑपरेशन मैंने नहीं देखा। और 1966 के बाद आज 2022 में भी इस लेवल का इस्कॉन में जो कोऑपरेशन है, जो डिसिप्लिन है, जो एक ह्यूमिलिटी है, ये सब मुझे मिली, ये सब यहाँ पे मुझे मिली और मैं इसके लिए बहुत बहुत थैंकफुल हूँ। और एक था कि एक गुरु महाराज के प्रति एक जो ये रहता है डेडिकेशन, वो प्रभुपाद जी से सीखने को मिलता है। जैसे कि एक इंसिडेंट, मुझे एक छोटा सा इंसिडेंट बता के रैप अप करता हूँ मैं, कि प्रभुपाद जी ने भगवद गीता टाइप जो उसका पर्पस जो टाइप किए थे, मैंने सुना कि वो किस चोरी हो गया या मिसप्लेस हो गया, ऐसे मैंने सुना था। तो भगवद गीता जब मैं पढ़ता हूँ ना, तो उसके पर्पस और ट्रांसलेशन पर्पस जो इतने मतलब इंटेंस और इतने डीप है कि मतलब वो समझ नहीं पाता, और प्रभुपाद जी ने उसको ट्रांसलेट किए और उसके ऊपर पर्पस लिखे ताकि हम आज इस दुनिया में समझ सकें। तो वो जब मैं थोड़ा ये हो गया था, मतलब मैं खुद बहुत मोटिवेट हो गया था कि जब वो पूरा मतलब इतना पूरा हम दिन रात कष्ट करते हैं और वो पूरा निकल जाता है, कोई तो चोरी कर लेता है। तो मतलब यही कि फुल फोकस्ड अपने गुरु महाराज जी को जो उनका उपदेश है उसका पालन करना, ये बहुत ये सब। थैंक यू सभी को ताकि मुझे आपने चांस दिया यहाँ पे। श्रीला प्रभुपाद जी की जय। तर श्रीला प्रभुपादांबद्दल बोलायचं म्हणजे खूप काही आहे बोलायला माझ्याकडे, म्हणजे माझं तोंड खूप छोटं आहे, मी ऑलरेडी सर्वांनी व्हेरिफिकेशन केलेलं आहे। तर मी एवढं जस्ट 1-2 पॉईंट सांगेन म्हणजे ते माझ्या लाईफमध्ये खूप इफेक्ट ज्याने मला इस्कॉनमध्ये असं ओढून आणलं। थोडक्यात म्हणजे झालं तर मी पहिले असं म्हणेल की का इस्कॉन जॉईन केलं, म्हणजे का इस्कॉनमध्ये बाकीच्यांनी पण जॉईन करावं असं मी म्हणेल। एक म्हणजे माझ्या लाईफमधला एक प्रसंग म्हणता येईल की बाहेरच्या संस्था आहेत, खूप काही संस्था आहेत ज्या आपल्याला भक्ती म्हणजे थोडक्यात भक्तीच्या आशेने दाखवतात, पण बऱ्याच काही वेगवेगळ्या गोष्टी चालत असतात ज्या गोष्टी म्हणजे आपल्याला भक्ती प्रेम नाही देऊ शकत। म्हणजे थोडक्यात म्हणता येईल की जिथे काही जे एवढी प्रभुपादांनी म्हणजे एवढी सिंपल भक्ती केली आहे ना, जी आपल्या या इस्कॉनच्या बाहेर जर बघितलं ना, वेगवेगळे स्तोत्र मंत्र वेगवेगळ्या इतक्या खूप काही म्हणजे अवघड आहे, म्हणजे जास्त कर्मकांडांना जास्त भर दिला जातो। एकमेव ही इस्कॉन जी प्रभुपादांची संस्था स्थापन केली ना, त्यात फक्त भक्ती आणि प्रेम, भगवंताप्रती प्रेम म्हणजे आपलं प्रेम भाव भगवंताप्रती जागृत केला जातो। आणि ते प्रेम कृष्ण प्रेम ज्यावेळेस ऑटोमॅटिक प्राप्त होत जातं ना, त्यावेळेस आपलं म्हणजे पूर्ण आपण प्युरिफिकेशनच्या लेवलला जातो आणि भगवंत प्रेम प्राप्त होऊन भगवंत साक्षात भेटतात। आणि इस्कॉन मध्ये आल्यानंतर कळलं की मृत्यूच्या पलीकडे आपला कुठलाही प्रवास आहे, म्हणजे इथपर्यंत म्हणजे बाहेर बघताना की फक्त आपल्याला प्रत्येक मटेरियली गोष्टींसाठी आपल्याला सांगतील की तू असं कर, तुला एवढं वाच किंवा एवढे मंत्र म्हण, तुला असं एवढं प्रदान होईल तेवढं प्रदान होईल। ते डिमिगॉड्सकडून सगळं काही प्रदान होत गेलं, पण भक्ती कोणाकडूनच नव्हती मिळत। आणि ते एक व्यवहारासारखं होत होतं माझ्या लाईफमध्ये की म्हणजे जसं व्यवहार तर ते पहिल्या काळी राक्षस पण करायचे की एवढं तप करायचे, एवढी प्रत्येकाला भगवंतांना प्रसन्न करून आणि वेगवेगळ्या आशीर्वाद त्यांच्याकडून घ्यायचे, आणि ते त्याचं उदाहरण समाजासाठी वाईट बनायचं।
मग तेच मला वाटलं की आपण पण तसंच करतोय काहीतरी, की आपण समाजात म्हणजे जे नॉर्मली ज्यांना माहित नाही, भक्ती पण माहित नाही, देव पण माहित नाही, कोणीच माहित नाही, नास्तिक म्हणता येईल त्यांना, की जे स्वतःच्या कर्मांवर विश्वास ठेवतात की मी माझे प्रयत्न करल, मीच करतोय सगळं काही आणि माझ्या प्रयत्नांमुळे मी आजपर्यंत इथपर्यंत आहे असं म्हणतात. ठीक आहे, पण त्यांना म्हणजे माहित नाही की जे करतोय ते सगळं तुमच्या कर्मानुसार तुम्हाला भेटतंय. मागच्या काळी तुमचे तसे काही कर्म होते की ज्यांना तुम्हाला देव कळाले नाही साक्षात, तुम्ही फक्त एक हे करताय आणि त्याचा उपयोग काहीच नाही. पुण्य पाप हे इथपर्यंतच राहणार आहे. ही जी आपल्याला लाईफच्या पलीकडे घेऊन जाणार आहे ती भक्ती, ते मला इथं इस्कॉन मध्ये आल्यानंतर कळालं. ज्याचा कुठलाही म्हणजे स्वार्थ नाही, या संस्थेत कोणाचाही काही स्वार्थ नाही. ही सगळं पूर्ण जे काही हे आहे ते सर्वांना फक्त आणि फक्त कृष्ण प्रेम प्राप्त आणि कृष्ण प्रेम समाजात पोहोचावं हे प्रभुपादांचं कार्य होतं. आणि ते एवढं सिंपल करून म्हणजे सर्वांना भेटलं. म्हणजे अजून त्याच्यात किती जणांचे आपण उदाहरण बघू शकतो. गौरांग प्रभू असतील, अमरेंद्र प्रभू, अमोलीला प्रभू, एवढे म्हणजे किती अमेरिकेच्या कानाकोपऱ्यात म्हणजे एवढ्या पूर्ण वर्ल्डभर कोणीच करू शकत नव्हतं. आणि प्रभुपाद असं म्हणजे व्यक्तिमत्व की ते म्हणतात ना की एक श्लोक होता, पण ठीक आहे एवढं मी माझे श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. तर सुरुवातीला मी सगळ्यांचा आभार मानतो, तुम्हाला त्यांनी बोलायची संधी दिली. तर प्रभुपादांबद्दल बोलायचं म्हणजे तर खूप आहे, पण तर तो म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये कसे प्रभुपादांनी म्हणजे एक मला म्हणजे हे करून दिलं म्हणजे तर मी ते सांगतो. तर मी जास्त प्रिपरेशन नाही केलं तर जे काय आता म्हणजे मनातून येईल ते मी सांगतो. तर प्रभुपादांचे सांगितल्याबद्दल तर प्रभुपादांनी म्हणजे मला त्यांची एक गोष्ट आवडते की गुरुप्रती म्हणजे ते किती पालन करते. गुरूंच्या आज्ञाचे पालन आपण कसे केले पाहिजे किंवा गुरूंना कसं आपण शरण गेले पाहिजे तर ते प्रभुपादांनी शिकले पाहिजे. की प्रभुपादांनी आपल्या लास्ट श्वासापर्यंत की आपल्या गुरूंचे आज्ञांचे पालन केले. आणि जे प्रभुपाद असं म्हणतात की म्हणजे मी जरी या जगात नसेल तरी म्हणजे माझी शिकवण जे आहे ते माझ्या पुस्तकांमधून आपण पुढे माझी पुस्तकं वाचून आपण ते शिकवण घेऊन आणि पुढे भक्ती किंवा भक्तीबद्दल भगवंतांचे जे प्रेम आहे ते सगळ्यांना समजून सांगितले पाहिजे. तर म्हणजे प्रभुपादांना तर असं बघायचं म्हणजे की 60-65 वयाचा माणूस म्हणजे आपण एक्सपेक्ट करू शकत नाही की ते म्हणजे एवढं असं काय करतील किंवा असं सामान्य माणूस असा प्लॅन करतो की आपण 60-65 वयापर्यंत सगळं पूर्ण लाईफ संपलेली आहे किंवा शांत म्हणजे बसावं. पण प्रभुपादांनी त्या वयामध्ये म्हणजे पाश्चात्य देशात जाऊन भक्तीचा म्हणजे तेव्हा प्रभुपादांना असं पण माहित नव्हतं की म्हणजे जेव्हा नवीन देशामध्ये गेले होते तर त्यांना माहित नव्हतं की कुठं लेफ्टला जावं करायचं एवढं पण म्हणजे काय नव्हतं. पण जो हरिनाम संकीर्तन त्यांनी तिथे केले आणि तिथे ते हिप्पीत होते त्यांना भक्ती शिकवली किंवा भगवंतांचे प्रेम याचा त्यांना अनुभव करून दिला. तर मला एवढं सांगायचं की प्रभुपादांनी एवढे एफर्ट्स घेतले आहेत तर आपण काय त्यांना म्हणजे महागारी काय देऊ शकतो. तर एवढंच की जे प्रभुपादांनी जी शिकवण त्यांच्या पुस्तकातून किंवा भगवंतावर भक्ती कशी केली पाहिजे किंवा भगवंतावर प्रेम कसे केले पाहिजे ते ज्यांनी त्या पुस्तकातून त्यांच्या बुक्समधून जे काही सांगितले आहे तर ते आपण या पिढीमधून दुसऱ्या पिढींना आपण ते ट्रान्सफर करून नवीन म्हणजे भक्तांना किंवा नवीन आपल्या भक्ती शिकवली पाहिजे आणि भक्तीमध्ये त्यांचाही उद्धार केला पाहिजे. तर एवढं सांगू शकतो. कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी नमस्ते सरस्वती देवी मला प्रभुपादांचं व्हेरिफिकेशन करायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही श्रीपाद प्रभूंचं, बजरंग प्रभूंचं, इंद्रिय प्रभूंचं आणि सगळ्या बेस्ट भक्तांचं धन्यवाद करतो की एवढा चांगला प्रोग्राम अरेंज केला. प्रभुपादांचं क्लरिफिकेशन ऐकायची आम्हाला सगळ्यांना संधी दिली. तर मग मी काय जास्त तयारी केली नव्हती पण त्या दिवशी मंदिरात जी ऑफरिंग दिली तीच मी ते रिपीट करतो. तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे,
लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे तुका म्हणे माझे तुम्हा संत लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त म्हणजे तुका म्हणतात की एका आईचं जे चित्त असतं ना ते नेहमी लेकराच्या हितामध्येच असतं. ते त्या लेकराच्या कसल्याही प्रकारच्या स्वार्थाची अपेक्षा न करता त्या लेकराच्या लाभाबद्दल किंवा त्याच्या भविष्याबद्दलच काळजी करत राहते. एक बाळ असतं ते जेव्हा आईच्या पोटात असतं ना तेव्हा आईला खूप त्रास देत असतं, म्हणजे लाथा घालणं किंवा मलमूत्र विसर्जन हे सगळं आईच्या पोटात असतं, त्या आईला त्रास होतो. जरी की आई असते ते आपल्या लेकराचं सगळं काही सहन करून त्याच्या कल्याणाचा विचार करते. आणि तुकाराम म्हणतात अगदी त्याच प्रकारे तुम्ही सगळे संत जण आहेत जे वैकुंठातून इथं उतरतात ते सगळ्या समाज हे त्यांचं लेकरू आहे. तर आमच्या सगळ्यांचं ओझ तुम्ही घेतलेलं आहे आणि काही कसलाही स्वार्थ तुमचा नसताना तुम्ही कृष्ण भक्ती प्रचार किंवा जे काही खरं सुख आहे ते गोष्टी देण्याचे तुम्ही आम्हाला हे करता. आणि माझं अशा प्रकारे आमच्या सगळ्यांचा भार तुम्ही उचललेला आहे. तर आपण बघतो की प्रभुपाद शुद्ध भक्त होते, खूप महान होते. आणि ह्या अभंगात जे सांगितलेलं तुकाराम महाराजांचं जे कंपॅशन आहे त्या सेम कंपॅशन प्रभुपाद हृदयात घेऊन विदेशात गेले. प्रभुपादांचं हृदय करुणेनं ओतून भरत होतं. वयाच्या शेवटी आयुष्याच्या शेवटी 17व्या वर्षी एक भक्त गेले होते वृंदावनला त्यांच्या आजोबांना घेऊन. तर ते म्हणत होते की त्यांना 2 जण लागायचे. त्यांचं वय आजोबाचं वय होतं 78. तर ते इकडून एक दोघ जण त्यांना ते व्हीलचेअर ते सगळं लागायचं. तर त्या वयात प्रभुपाद विदेशात गेले. एका हातात पुस्तकाची जड पेटी, दुसऱ्या हातात टाईपरायटर, दुसरं सामान छत्री हे सगळे आणि काही नसताना कोणी सोबत नसताना प्रभुपाद गेले. आणि आपल्या तिथं उतरल्यावर डावीकडे जायचे का उजवीकडे जायचं हे सुद्धा माहित नव्हतं, ओळख कुणाची नव्हती. तर असं दिवस काढून प्रभुपादांनी एवढे सगळी फॅसिलिटी निर्माण केलेली आहे. एवढे बुक्स दिले, बुक्स स्वतः टाईप करायचे, स्वतः त्याचं ट्रान्स्क्रिप्शन करायचं, स्वतः एडिटिंग करायची, नंतर त्या प्रेसवाल्याकडे जायचं ते आणि नंतर मग तेच बुक डिस्ट्रीब्यूट करायचे. दिल्लीमधली एक घटना की प्रभुपाद आहेत ना बुक स्वतः लिहायचे, बुक स्वतःच डिस्ट्रीब्यूट करायचे. आणि हे सगळं करत असताना वृंदावन ते मथुरा ते दिल्ली प्रभुपाद चालत जायचे है ना. तर एकदा असंच बुक डिस्ट्रीब्यूट करता करता एक बैलानं येऊन माग हे केलं आणि प्रभुपाद पडले मूर्छितून. तर एक म्हणजे जाणारे एक व्यक्ती होते तर त्यांनी उचललं, दवाखान्यात नेलं. डॉक्टर ओळखीचा निघाला. प्रभुपाद तुम्हाला आरामाची खूप गरज आहे, तुम्ही भरपूर दिवसापासून काय आराम केला नाही, काय नाही, सकाळचा नाश्ता पण तुम्ही करत नाही असं ऐकलं. प्रेसवाल्या सांगत होता की सकाळचा नाश्ता पण करून येत नाहीत प्रभुपाद, डायरेक्ट दिवसातून एक टाइम पाहिजे. तर अशा प्रकारे प्रभुपादांनी दिवस काढलेले आहेत. आणि पुढची गोष्ट म्हणजे की प्रभुपादांनी आपल्याला भरपूर काही गोष्टी दिलेल्या आहेत. प्रभुपादांनी त्यांचे ग्रंथ दिले, वैदिक जीवन पद्धत कशी जगायची ते दिलं. लोकांना विदेशी लोकांना कपडे कसे घालायचे कळत नव्हतं. प्रभुपादांनी स्वतः साडी घालून शिकवलं की अशी साडी घालायची असते, धोती कुर्ता कसं घालायचं शिकवलं. नंतर प्रभुपादांनी मंदिरं दिली, त्यांचे शुद्ध भक्त दिले. आज बघतो आपण असं म्हणलं जातं की शुद्ध भक्त भगवंत मिळतील, भगवंत अवेलेबल आहेत, पण भगवंताचे शुद्ध भक्त कुठं भेटू शकणार नाही. खरे फसवणारे भरपूर आहेत पण खरं कोण नाही आहे. तर प्रभुपादांनी बोनाफाईड गुरु दिले आपल्याला. आज किती बोनाफाईड गुरु आहेत आणि आपण ऑब्झर्व करून बघू शकतो की त्यांचं आयुष्य ते कसं प्रभुपादांनी डेडिकेट करतात. तर एवढं शुद्ध संस्था प्रभुपादांनी दिलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की प्रभुपादांचं एक मायावादी संन्यासी होते. तर ते प्रभुपादांना क्रिटिसाइज करायचे प्रभुपादांना. तर एकदा असंच क्रिटिसाइज करताना प्रभुपादांना बोलत होते की हे जे भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद आहेत त्यांनी विदेशात गेले आणि मिलेच्छा लोकांना ब्राह्मणदीक्षा दिली. नंतर मिलेच्छामध्ये पण ज्यांना बहिष्कृत केलेलं आहे, समाजातून बाहेर काढलेलं आहे, अशा लोकांना त्यांनी वैष्णव बनवलं. म्हणजे त्यांना सांगायचं होतं की ऍक्च्युली त्यांना निंदा करायची पण त्यांनी स्तुती केली. जे मिलेच्छ लोक म्हणजे कसलाही नियम नाही काय नाही, हिप्पी सारखे. आणि हिप्पी लोकांना त्यांनी वैष्णव बनवलं, म्हणजे समाजातला सगळ्यात जेंटलमॅन प्रभुपादांनी बनवलं. तर एक व्यक्ती उठून मग म्हणतो की तुम्ही त्यांना क्रिटिसाइज करताय का त्यांची निंदा करताय, कसं ती करताय. तर असं प्रभुपाद म्हणजे त्यांच्या कोणी त्यांना निंदा करायला गेलं तरी निंदा सापडतच नाही, फॉल्टलेस असे सुद्धा भक्त असतात. तर शेवटी तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की काय या संतांचे मानव उपकार मज निरंतर जागविती सहज बोलणे हितोपदेश मज
करुणी सहाय्यास शिकविती, काय द्यावे त्यांची भावे उतराई, ठेविता हा पाय जीव थोडा, तुका म्हणे वत्स धेनुयाची चित्ती, तैसे म्हणजे ती सांभाळीत. एका वत्स म्हणजे गाईचा बछडा आणि धेनू म्हणजे गाय. तर गाईचं जसं आपल्या बछड्याकडे नेहमी लक्ष असतं, आपण बघतो ना धार काढू देत नाही वासरासोबत, तसं प्रभुपादांचं आपल्या सगळं लक्ष आहे, सगळ्यांवरती लक्ष आहे. सगळं म्हणजे इथं आहेत असं नाही, समाजातलं सगळं प्रत्येक जण. प्रभुपाद असं रडायचे, असं कुठे स्ट्रिक्ट करून त्यांना घेऊन जायचं प्रोग्रामला वगैरे, तर कधी कधी डोळ्यातून अश्रू यायचे. एक माताई सांगत होते की मी असंच पुढे होते आणि महादेव प्रभुपाद पुढे फ्रंट सीटवर बसले होते आणि मी माग होते, तर प्रभुपादांच्या डोळ्यातून अश्रू होते. प्रभुपादांना विचारलं प्रोग्रामच्या नंतर, प्रभुपाद हे अश्रू कशामुळे आले होते, तर प्रभुपाद म्हणजे ह्या लोकांचं कधी उद्धार होणार, हे किती दिवस, हे सगळे श्रीमंत होते बरं का, ह्यांना काय एकदम सूटबूट घालून हे करायचे, पण प्रभुपाद म्हणजे ते स्पिरिच्युअली गरीब आहेत, आतमधून ते पोकळ झालेले आहेत, त्यांचं काय नाही. तर हे या प्रभुपादांची करुणा होती. आणि शेवटी आपल्या सगळ्यांसाठी प्रभुपादांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की प्रभुपाद आमची ही जी ऑफरिंग आहे ही काही क्षणाची, 3 मिनिटाची किंवा 4 मिनिटाची लिमिटेड न राहता आमचं एक आयुष्य असं आम्ही काही शिकावं इथून, तर आमचं एक आयुष्य सुद्धा बदलून जावं आणि तुमच्या चरणी हे पूर्ण आयुष्य, हे आमचं दैनंदिन जीवन हे एक ऑफरिंग बनून राहावी. तसे प्रभूच्या चरणी हीच प्रार्थना. काया वाचा मनसा, शास्त्रानुसार काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे जीभ आणि मनसा म्हणजे मनाने ज्यास भगवंतांना पूर्ण प्रकारे ते सगळं अर्पण करतो, म्हणजे त्याचे ॲक्शन्स, त्याची वाणी, त्याचे मन हे निरंतर कॉन्स्टंटली भगवंतांच्या सेवेत असतं, त्यावेळेस आपण म्हणतो फुल्ली सरेंडर. तर प्रभुपाद काया वाचा मनसेनं जन्मापासून भगवंतांच्या सेवेत होते, परंतु अशा काळी ज्यावेळेस व्यक्तीला स्वतःचा भान नसतो, अशा वेळी सुद्धा प्रभुपादांनी 17व्या वर्षीहून अधिक 10 वर्ष पुढे प्रभुपादांनी स्वतःच्या शरीराला न बघता, स्वतःची मनस्थिती न बघता, स्वतःची शक्ती न पाहता प्रभुपादांनी स्वतः कार्य करत राहिले. तर ही कायावाच्या मनसाद्वारे प्रभुपाद शरणागत होते. ही प्रभुपादांची सगळ्यात ग्रेटेस्ट क्वालिटी इज सरेंडर. सेकंड प्रभुपादांची क्वालिटी येते की प्रभुपाद लॉयल्टी म्हणजे काय, प्रभुपादांनी जी वचनं दिलेली आपल्या भक्तांना ती पूर्ण केली. ज्या प्रकारे संकल्प प्रभूंनी सांगितलं ती कथा एकदम लॉयल्टीला तंतोतंत एक ग्रेट एक्झाम्पल आहे की ज्या प्रकारे प्रभुपादांनी शरीर सोडल्यानंतर सुद्धा आपलं वचन पूर्ण करण्यासाठी प्रभुपाद स्वतः त्या व्यक्तीला घ्यायला आले. दिस इज हाऊ लॉयल. आपण लॉयल्टी आपल्यामध्ये बघितली तर आपण एखाद्याला वचन देतो ते मुश्किलीने आपण जिवंत सदृढ असताना आपण पालन करत नाही. Prabhupada, how great loyal he was towards Lord and towards his devotee that even after his death, he came back to follow his words to prove that his. And the greatest good news for us is that Prabhupada has mentioned that even you don't fear about your back to Godhead path. Like आपण भगवद्धामात कसे जाऊ ह्याची चिंता करायची आपल्याला गरज नाही. प्रभुपाद म्हणतात तुम्ही फक्त या, मी दिलेल्या नियमांचं पालन करा, तुम्हाला वर नेण्याची जबाबदारी माझी आहे. आता प्रभुपादांनी एवढं मोठं आपल्याला गिफ्ट दिलंय, आपल्याला फक्त एवढंच आहे की येऊन तिथे आपल्याला प्रभुपादांनी सांगितलेल्या गोष्टी पालन करायच्या आहेत. लॉयल्टी, सरेंडर, कंपॅशन. प्रभुपाद कंपॅशनेट म्हणजे भगवंतांचे जे गुण असतात तेच भक्तांमध्ये प्रकाशित होतात. तर त्या प्रकारे प्रभुपाद देखील कंपॅशनेट आहेत. तर कंपॅशनेट कशा प्रकारे, कंपॅशन हे त्यांचं फक्त ते जिवंत असताना नव्हतं. कंपॅशन केव्हा आपण बघू शकतो, व्यक्ती शरीर स्वरूपात नसताना सुद्धा स्टील ही इज कंपॅशनेट. म्हणजे आपण तुम्हाला प्रभुपादांची कृपा मिळाली, प्रभुपादांचं प्रेम मिळालंय वाटतंय, हो ना. बघा, व्यक्ती नसताना देखील त्यांचं कंपॅशन त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून, त्यांनी प्रचार केलेल्या भक्तांच्या माध्यमातून, त्यांनी दिलेल्या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत आपल्याला कंपॅशन प्राप्त होते. तर प्रभुपाद हे मटेरियल गोष्टींच्या बियॉन्ड येथे कसं कळतं आपल्याला, जस्ट त्यांचं मटेरियल शरीर त्यांच्यासोबत नसताना देखील प्रभुपाद आपल्यासोबत आदान प्रदान करू शकतात. हे दिस इज द ग्रेटेस्ट क्वालिटी अँड ग्रेट क्वालिटी ऑफ अ वैष्णव, दॅट वॉज कंपॅशन. नंतर येतं कंपॅशन, डिटर्मिनेशन. डिटर्मिनेशन मध्ये आपण पाहतो की प्रभुपादांची एक कथा येते शॉर्ट. नवयोगेंद्र स्वामी महाराज सांगत होते की नवयोगेंद्र स्वामी महाराज ज्यावेळेस प्रभुपादांची मालिश करायचे ना रोज रात्री, तर त्या टाइमला मालिशच्या वेळेस प्रभुपाद 9 वाजता प्रभुपादांची मालिश व्हायची. तर नवयोगेंद्र स्वामी महाराजांनी मालिश करून त्यांच्या रूम मध्ये गेले आणि रूम मध्ये जाऊन पाहते तर प्रभुपादांची लाईट अजून चालू होती, 10 वाजलेले.
तर प्रभुपादांना दुसऱ्या दिवशी नवगेंद्र स्वामी महाराजांनी विचारलं की प्रभुपाद तुम्ही रात्रभर काय करत होते, म्हणजे सकाळी उठून बघते तरी लाईट चालू, रात्री झोपलेले त्यावेळेस लाईट चालू. तर प्रभुपाद म्हणत होते आय वॉज ट्रान्सलेटिंग द बुक्स. तो ॲट द एज ऑफ 75 अँड अबाव, त्यावेळेस प्रभुपाद 75 अँड अबाव होते. ॲट दॅट टाइम असं प्रभुपाद यूज टू टेक ओनली 3 hours ऑफ स्लीप. फक्त 3 तासाची झोप घ्यायची फक्त प्रभुपाद ट्रान्सलेशन करण्यासाठी. सो हाऊ डेडिकेटेड प्रभुपाद वॉज टिल हिज लास्ट ब्रेथ. प्रभुपादांचा तुम्ही लास्ट व्हिडिओ बघाल ना, त्यांचा अंतशय्याचा व्हिडिओ, त्यावेळेस प्रभुपाद वॉज ट्रान्सलेटिंग भागवतम. सो हाऊ डिटरमाइंड ही वॉज इन हिज सेवा. तर आपल्याला प्रभुपादांकडनं हे शिकवण घ्यायची की वी शुड बी सो डिटरमाइंड इन आर पर्टिक्युलर सेवा दॅट दिस सेवा विल टेक अस बॅक टू गॉड हेड. भले आपण सगळ्या गोष्टी सगळं करू शकत नाही, बट एक सेवा आपण इतकी डिटरमाइंडली केली पाहिजे की ती सेवा आपल्याला भगवंतामात वर नेताना कुणी विचारलं की बाबा ह्याला का नेता येत, आपण सांगू शकतो की ही सेवा तरी मी डिटर्मिनेशननी केली, त्यामुळे भगवत जाण्याची एलिजिबिलिटी प्रभुपाद आपल्याला देते. लास्ट इज मिरॅक्युलस. How Prabhupada is miraculous. So people ask oftenly that why you're worshipping Prabhupada? Does he do some miracles? Does he have any mystic powers? Does he do any magic or something? So the answer for all these people is miracles are not a big deal. Making miracles like taking ash from your hand, bringing apple from somewhere, converting something into someone. This is not a miracle. These are the siddhis which can be earned by anyone. If you follow the shastras, if you follow the path which have been mentioned in shastra, you are also been eligible to get that siddhis. Even His Holiness Radhananda Swami Maharaj says in the Journey Home book that how he made the Siddha Purush in Himalayas, those who are able to walk on water, those who are able to fly in the sky. This is not a big deal that even you or me can achieve it. But what is a miracle? Miracle in this Kali Yuga is converting a people who don't know how to eat, who don't know what to eat, who don't know how to wear the clothes. The people like hippie were lying, मतलब हिप्पी लोग क्या करते थे, वो जहाँ खाते थे वही मलमूत्र विसर्जित करते थे, वही नशापान करते थे, वही संभोग करते थे. तो ऐसे जीवात्माओं को एक शुद्ध भक्त के स्तर पे लाना, this is a miracle. At the age of 70, like we all are, I think age of 20, 28, 26 like this, right? At our age, it is very difficult to build one home. एक घर फ्लैट लेना भी हमारे लिए कितना मुश्किल है. उस समय पे प्रभुपाद ने पूरे दुनिया में 108 मंदिरों की स्थापना की. This is the greatest miracle. What is miracle for someone? This for us is establishing 108 temples around the whole globe. Apart from this, the third miracle which we can present is Prabhupada at the age of 70 and above, he traveled the whole world for 14 times. This is the great amount. हम में से कितने तो लोग हैं जो पुणे छोड़ के या महाराष्ट्र छोड़ के भी बाहर कभी नहीं गए होंगे. तो Prabhupada traveled the whole world for 14 times at that age. जब मेरे को ये कब रियलाइज हुआ that is very impossible. सबको लगता है कि आप प्लेन में बैठना और उड़ के जाना है. मैं जब यूएस में मेरा इंटर्नशिप कंप्लीट हुआ, so when I was coming back from US, the flight was I think for 48 hours. Total duration from US to India was 48 hours. I need to change 3 flights. वो 3 फ्लाइट में मुझे लग रहा था कि मैं वापस तब प्लेन में पैर नहीं डालूंगा, बिकॉज देयर आर मेनी सिस्टम. बोर्डिंग सिस्टम्स होता है, बोर्डिंग करना पड़ता है, चेक इन करना पड़ता है, फिर उसके बाद वो एक कोने में इतने जगह बैठना पड़ता है, खा पी नहीं सकते. तो सच अ डिफिकल्ट फेज टू ट्रैवल फ्रॉम वन प्लेस टू अनदर, एंड दैट टू आफ्टर जो जेट लैग लगता है वो तो अलग होता है. तो दिस इज वेरी डिफिकल्ट स्टेज. तो प्रभुपाद को कभी जेट लैग ये सब था ही नहीं. प्रभुपाद कहीं भी जाते थे, उधर उठते थे, स्नान करते थे, तुरंत व्यासासन पे बैठ के अपना कार्य चालू करते थे एट द एज ऑफ 70. सो हाउ व्हाट इज मिरेकल? दिस आर द मिरेकल्स. ट्रांसफॉर्मेशन ऑफ हार्ट्स इज मिरेकल. नॉट द मिरेकल मीन्स डजंट bringing ashes and burning the fire. This is not a miracle. But transforming the hearts and transforming the humans to a devotee is a miracle. So lastly, I'll just share my like the composition. It is in English. I hope if someone doesn't understand, we can discuss it later. Shri Prabhupada ki jai. I am so fallen. You are my spiritual life's column. My devotion couldn't stand so high. Your books opened my spiritual eye. My life was dry, and I used to cry. You bore the seed of devotion. You bore the seed of devotion. Now this heart Krishna has occupied. I was a caterpillar, used to crawl and roll. Prabhupada, your knowledge made me butterfly.
In my devotional life, I could fly so high. In this world of spiritual philosophical controversy, your books and lectures are the boon and ultimate mercy. Life is a race with very few days. Lust and anger is what I want to replace. With pure love and compassion put in the places, all I need your blessings, that is the divine grace. In this world of ignorance, we are scared. Life without Krishna and you are the biggest nightmare. Forgive me for my offenses and give me the chance to serve you in your mission. Bless me and my life with full of devotion. I have nothing to offer you but only my words with full of my emotions. Waiting my eyes full of tears, I pray to your lotus feet. This is my sincere prayers. Srila Prabhupada here itself, and I'm sorry if, because of less time, we could not give everyone the opportunity. So we can do an activity that till evening, everyone who whatever feels, they can share in our group, or they can share to someone who are then been connected with. Apart from this, we'll have Aarti offering Srila Prabhupada Pushpanjali, and then we will have Mahaprasad. Srila Prabhupada ki